संदीप दादा नमस्ते काय अध्यक्ष आपल्या मुळशी तालुक्याची अस्मिता, आपल्या पुण्यनगरीचं नररत्न, आपल्या महाराष्ट्राचं वैभव, राजकारणातील सुसंस्कृत असा आदरणीय अण्णांच्या समवेत आलेल्या सर्व मान्यवर बंधू भगिनींचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। सर्व पक्षांचे आजी माजी पदाधिकारी, आपल्या सर्वांचं भारत विकास परिषद, राष्ट्रीय ग्रामीण विकास, राष्ट्रीय सर्वांगीण ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने हार्दिक स्वागत आहे। नमस्कार। अण्णांचं औक्षण त्या ठिकाणी झालेलं आहे। पत्रकार दातीर सर उपस्थित झालेले आहेत, हार्दिक स्वागत आहे। जय श्रीराम। ज्योती आनंदाच्या प्रकाश तेजाचा भारत माता की वंदे मातरम। जय श्रीराम। जय श्रीराम। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। जय शिवाजी। जय शिवाजी। जय भवानी। हर हर छत्रपती संभाजी महाराज की। अण्णा केंद्रीय राज्यमंत्री आणि आदरणीय रावत माणिक खासदार यांच्या सुभाषित पुरस्काराचं अनावरण। भारत माता की वंदे मातरम। जय श्रीराम। जय भवानी। जय शिवाजी। जय शिवाजी। हर 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 हर। छत्रपती श्री शिवाजी महाराज मुलांचे वसतिगृह या वास्तूचे नूतनीकरण भारत विकास परिषद शिवाजीनगर शाखेच्या वतीने करण्यात आलेले आहे। या वास्तूचे उद्घाटन आणि कोनशिला अनावरण आत्ताच आपल्या भारत सरकारचे केंद्रीय राज्यमंत्री सहकार व विमान नागरी वाहतूक, आपल्या मुळशी तालुक्याचं सुपुत्र, मुळशी तालुक्याची अस्मिता आणि आपल्या पुण्यनगरीचे नररत्न, युवांचे आशास्थान आदरणीय मुरलीधरांना मोहोळ, त्याचप्रमाणे आपल्या पुणे लोकसभा मतदारसंघाचे माजी कार्यसम्राट खासदार, एक अभ्यासू आणि अनुभवसिद्ध असं व्यक्तिमत्व आदरणीय प्रदीपदादा रावत यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न झालेला आहे। मी या दोन मान्यवर महोदयांच्या बरोबरच उपस्थित सर्व पंचक्रोशीतील सरपंच, आजी माजी पदाधिकारी, त्याप्रमाणे मुळशी तालुका असेल किंवा पुणे शहर असेल, परिसरातील भारतीय जनता पार्टी किंबहुना सर्वच पक्षातील आजी माजी पदाधिकाऱ्यांचं, मान्यवरांचं, सत्कार मूर्तींचं आपल्या भारतीय विकास परिषदेच्या वतीने आणि राष्ट्रीय सर्वांगीण ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो। यानंतर अधिकचा वेळ न घेता मी आदरणीय राठोड सर, व्यवस्थापक, आपल्या वसतिगृहाचे व्यवस्थापक राठोड सर यांना विनंती करेन थोडक्यामध्ये आपण या ठिकाणी वसतिगृहाची माहिती द्यावी। नमस्कार सर्वांना, मी रवी राठोड। सदर वसतिगृह हे राष्ट्रीय सर्वांगीण ग्राम विकास संस्था यांनी 2000 साली सुरू केलेलं आणि व्यासस्थानांच्या या नजरेतून हे वसतिगृह सुरू झालं। 2000 सालापर्यंत आपल्या शिळेश्वर गावामध्ये हे वसतिगृह छोट्या खाणी चालू होतं। मान्य श्री महेश मोहोळ सर इथं आहेत, ते रेक्टर त्या ठिकाणी काम करत होते। खूप प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी हे पुढे 2 वर्ष चालवलं आणि 2002 नंतर सन्मान्य श्री मणिजी चितले सरांनी या ठिकाणी ही जागा घेऊन मुलांचं राहण्यासाठी व्यवस्था सुरू केली। असे हे 2002 सालापासून ते आजताग आहेत। अतिशय कष्टाने, सर्व सहकार्यातून आणि या मुलांच्या जे काही ही जी मुलं आहेत ती खूप गरीब घराण्यातली, एकल पालक असलेली, काही ना बहु दोन्ही पालक नसणारी आणि काबाड कष्ट करणारी, डोंगर दऱ्यातून आणि खूप
वाशिम, जळगाव, सोलापूर, पुणे आणि इतर भागातून ही मुले शिकायला इथं आलेली आहेत. अशा या कष्टकरू मुलांसाठी या ठिकाणी राहायची व्यवस्था झालेली आहे. त्यानंतर भारत विकास परिषदेने गेल्या ऑगस्ट महिन्यापासून त्यांनी या ठिकाणी हे जे काही वास्तू आहे ते वास्तूचं सुशोभीकरण केलेलं आहे. अशा पद्धतीने हे या ठिकाणी एकूण 25 मुलं राहतात. ही 25 मुलं आपले जे काही संघाचे विचार आहेत त्या विचाराने एक आदर्श नागरिक घडावं आणि आदर्श विद्यार्थी कसा असावा या पद्धतीने त्यांची वाटचाल सुरू आहे आणि अशा प्रकारचं शिक्षण त्यांना आम्ही या ठिकाणी देतो. या सुंदर, आकर्षक आणि सुविधांनी परिपूर्ण अशा वसतिगृहाच्या योगदानामध्ये, उभारणीमध्ये ज्यांचं योगदान लाभलेलं आहे अशा मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान होतो आहे. आत्ताच राठोड सरांनी उल्लेख केलेले महेश मोहोळ सर, ज्यांनी रेक्टर म्हणून मागील काळामध्ये कार्यभार पाहिला. सर मोहोळ सर माजी विद्यार्थी देखील आहेत आणि आता आपले स्वामी विवेकानंद विद्यालय आजदे या ठिकाणी ज्ञानदानाचं पवित्र कार्य सरांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी होत आहे. एका गावचा सुपुत्र आहे. अण्णांच्या घरातलं व्यक्तिमत्व आहे. अण्णांच्या पावलावर पाऊल ठेवून त्या ठिकाणी आपल्या परीने तो राष्ट्रीय काम त्या ठिकाणी करत आहे. पहिली 2 वर्ष त्यांनी शिळेश्वर गावामध्ये एका अक्षरशः झोपडीसारख्या ठिकाणी वसतिगृह सांभाळलं. तिकडे अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये. महेश मोहोळ सर आपल्या राष्ट्रीय कामास हार्दिक शुभेच्छा. यानंतर योगेशजी गोसावी सर, प्रकल्प समन्वयक, राष्ट्रीय सर्वांगीण ग्राम विकास संस्था व भारत विकास परिषद, त्यांचं देखील योगदान आहे. प्रदीपजी गोसावी सर एक उत्तम निवेदक म्हणून देखील योगेशजी गोसावी सर त्या ठिकाणी त्यांचा सन्मान होतो आहे. त्याप्रमाणे या वास्तूचं कन्स्ट्रक्शन ज्यांच्या हातून घडलं, ज्यांच्या हातून हे सुंदर शिल्प त्या ठिकाणी वास्तू उभारली गेली, आदरणीय संतोषजी गोरे, माजी विद्यार्थी अण्णा दादा या संस्थेचा, या आपल्या वसतिगृहाचा माजी विद्यार्थी संतोषजी गोरे याचा देखील या ठिकाणी सन्मान आदरणीय अण्णांच्या दादांच्या शुभाच्या ठिकाणी संपन्न होतोय. या वास्तूमध्ये टाइल्स सुंदर काम ज्यांनी केलेलं आहे किसनजी राठोड यांना विनंती करेन आपण पुढे यावं. किसनजी राठोड यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अत्यंत मनापासून प्रामाणिकपणे निष्ठेने आपण देशकार्य करतो आहोत या भावनेतून या सर्वांनी योगदान दिलेलं आहे. त्यांचं भारत विकास परिषदेच्या वतीने या ठिकाणी हार्दिक आभार आहे. त्यानंतर फॅब्रिकेशनचं काम ज्यांनी पाहिलं रोहितजी गाडगीळ, त्यानंतर इंजिनियर प्रशांतजी गव्हाणे, आदरणीय इलेक्ट्रिशियन शहाजी भोसले. शहाजी भोसले आपले संघ विचाराने प्रेरित झालेलं व्यक्तिमत्व आहे. गड किल्ले संवर्धनामध्ये शहाजी भोसलेंचं त्या ठिकाणी नावच भोसले नाही, कार्य भोसले सारखं त्यांचं आहे. जोरदार टाळ्या शहाजींसाठी. त्यानंतर सेफ्टी टँकचं ज्यांनी काम पाहिलं युवा उद्योजक सदा शिवकिसन आहेर यांच्या वतीने त्यांचे पिताश्री या ठिकाणी उपस्थित आहेत. किसनजी आहेत, पिरंगुट येथील सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि राष्ट्रीय कामामध्ये त्यांना खूप आपलाही खारीचा वाटा असावा असं त्यांना नेहमी वाटतं. आणि देश हमें देता है सब कुछ, हम भी तो कुछ देना सीखे आपल्या ध्येयगीताप्रमाणे यांनी कुठलाही मोबदला न घेता इथलं सेफ्टी टँक स्वच्छ करतात. आणि त्यांनी इच्छा प्रकट केली की माझाही खारीचा वाटा असावा म्हणून रक्कम रुपये 5,000 धनादेश त्यांनी आपल्या या संस्थेच्या वसतिगृहाच्या कामासाठी दिलेला आहे. धन्यवाद. त्यानंतर सोलार पॅनलचं काम ज्यांनी पाहिलं आदरणीय बैजनाथजी शिंगोटे यांना विनंती करेन की आपण पुढे यावं. बैजनाथजी नम्र विनंती. सगळं कसं पर्यावरणपूरक पाहिजे तिकडे साहेबांचा त्या ठिकाणी व्यासरांचा ध्यास असतो. त्यानंतर पेंटिंगचं आकर्षक काम ज्यांनी केलं आदरणीय कदम साहेब यांना विनंती असेल साहेब आपण पुढे यावं, आपला देखील या ठिकाणी सन्मान होतो आहे. त्यानंतर सुतारकाम ज्यांनी पाहिलं आदरणीय धनंजयजी नेचर यांना देखील विनंती असेल आपलाही या ठिकाणी भारत विकास परिषदेच्या वतीने सन्मान होतो आहे, आपण सन्मान स्वीकारावा.
आणि यानंतर या वसतिगृहाची संपूर्ण जबाबदारी ज्या ती निष्ठेने प्रामाणिकपणे पाहतात, इथली मुलं आपलीच मुलं आहेत या भावनेने त्यांचं संगोपन, त्यांच्यावरती संस्कार त्या ठिकाणी करण्याचं काम आदरणीय रवीजी राठोड सर आणि त्यांच्या सौभाग्यवती त्या ठिकाणी करत आहेत. दोन्ही उभयतांना विनंती असेल आपण पुढे यावं. आदरणीय अण्णांना दादांना विनंती, आपण या उभयतांना त्या ठिकाणी सन्मानित करावे. मी पुनश्च एकदा उपस्थित आदरणीय अण्णांचं दादांचं सर्व मान्यवरांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. यानंतर आपला मुख्य कार्यक्रम हा या ठिकाणी पंचमंती हा तुम्हीच द्यायचंय आदरणीय राहुल आहे ना, या तुम्हाला दिलंय. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, हर 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 जय श्रीराम, भारत माता की. यानंतर मी विद्यार्थ्यांना विनंती करेल की आपण एक देशभक्तीपर पद्य या ठिकाणी सादर करावं आणि तदनंतर विनंती असेल की आपला मुख्य कार्यक्रम स्वामी विवेकानंद विद्यालय आसदेच्या प्रांगणात या ठिकाणी होईल. भारत विकास परिषदेतर्फे ज्यांनी हे उभारणी करता कष्ट घेतले, लिडरशिप सगळं वर्षभर खूप खेपा म्हणून काम केलं, त्यातले प्रमुख आमचे श्रीनिवास कुलकर्णी, त्यांना सत्कार आवडत नाही म्हणून त्यांनी काही मंदार जोग, राहुल करमरकर आणि निलेश गोरे हे सगळे शिवाजीनगर शाखेचे आधारस्तंभ आहेत. त्यांनी हे पुढाकार घेऊन उभं केलेलं आहे. आणि अजून एक सांगतो की ह्या वर्षीपासून भारत विकास परिषद आणि राष्ट्रीय सर्वांगीण ग्राम विकास संस्था हे एकत्रित काम करणार आहेत या तालुक्यात, त्यामुळे आपल्या सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहेच. एक दो या ठिकाणी संस्थेच्या माजी विद्यार्थिनी आणि खुबरगावच्या माजी सरपंच शुभंकेताई ठोंबरे यांना चितळे साहेब आणि व्यास यांचा सन्मान करायचा आहे. या माजी विद्यार्थिनी आहेत आणि असे अनेक व्यक्तिमत्व घडविण्यामध्ये आदरणीय चितळे साहेब व्यासांचा वाटा आहे. तरीकडे परिषदेच्या वतीने अण्णांचा सन्मान केल्यानंतर माजी खासदार माजी कार्यसम्राट खासदार प्रदीपदादा रावत यांचा मी नंतर येतो.
ओंकारात होऊया कथावर्णन करूया. माजी कार्यसम्राट खासदार आदरणीय प्रदीपदादा रावत, नमो आर्यभूमी विठोबाडोमी, नमो कर्मभूमी जियेची एकामी, बडे देह माझा नमामी नमामी. या ठिकाणी आदरणीय अण्णांना आणि दादांना विनंती आहे आपल्या सर्वांचा आवाज गौरव छत्रपती शिवाजी महाराज की. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी पूजन आदरणीय गोखले साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. साहेब आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. आपल्या सर्वांची अस्मिता भारत माता यांच्या प्रतिमांचं पूजन त्या ठिकाणी झालेलं आहे. दीप प्रज्वलन होत आहे. ज्योती आनंदाचा प्रकाश तेजाचा उजळू दे मार्ग विकासन प्रगतीचा, शक्ती लाभो करण्या मुकाबला आव्हानांचा, स्वीकार कराया मनपूर्वक प्रार्थनांचा. देश हीच माता देश जन्मदाता, घडो देश सेवा ऐसी बुद्धी दे अनंता. धर्मपंथ नाही आम्हा जात गोत नाही, मुले माणसाची आम्ही वंश माणस आहे. म्हणे राष्ट्रीय सर्वांगीण ग्रामविकास संस्थेच्या छत्रपती श्री शिवाजी महाराज मुलांचे वसतिगृह या वास्तूचे नूतनीकरण भारत विकास परिषद शिवाजीनगर शाखेच्या वतीने करण्यात आलेला आहे. आणि या वास्तूचा उद्घाटन समारंभ या ठिकाणी संपन्न होत असताना उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी कार्यसम्राट खासदार पुणे मतदारसंघ, अध्यक्ष भारत इतिहास संशोधक मंडळ भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंदिर, त्याचप्रमाणे माननीय मोहनजी मारीवाला साहेब मॅनेजिंग डायरेक्टर ऑटो हंगर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड वसतिगृहाचे प्रमुख देणगीदार आहेत. माननीय मकरंदजी सावगावकर साहेब एमिनन्स इक्विपमेंट प्रायव्हेट लिमिटेड, श्री वैद्य साहेब सुबाके कन्व्हेयर्स, त्याचप्रमाणे आदरणीय गोगटे साहेब आणि सर्वच मान्यवरांचं मी पुनश्च एकदा भारत विकास परिषद त्याचप्रमाणे राष्ट्रीय सर्वांगीण ग्रामविकास संस्था यांच्या वतीने या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आहे. या ठिकाणी भारतीय जनता पार्टी तथा विविध पक्षांचे आजी माजी पदाधिकारी पुणे शहर आणि मुळशी तालुक्यातून बहुसंख्येने उपस्थित आहेत. पत्रकार बंधू देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. एनजीओचे अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपणा सर्वांचंच मी पुनश्च एकदा हार्दिक स्वागत करतो आहे. आणि मी आदरणीय महेशजी मोहोळ सर यांना विनंती करेन आपण मंचावरती यावं आणि आपल्या राष्ट्रीय सर्वांगीण ग्रामविकास संस्थेच्या ध्येयगीत आपण या ठिकाणी सादर करावं. महेशजी मोहोळ सर विनंती आपण ध्येयगीत सादर करावं. गीत सांगणार आहे सर्वांनी माझ्या पाठीमागे म्हणायचे मोठ्या आवाजामध्ये. देश हमें देता है सब कुछ, हम भी तो कुछ देना सीखे. देश हमें देता है सब कुछ, हम भी तो कुछ देना सीखे. सूरज हमें रोशनी देता, हवा नया जीवन देती है. भूख मिटाने को हम सबकी,
धरती पर होती खेती है, औरों का भी हित हो जिसमें, हम ऐसा कुछ करना सीखे। देश हमें देता है सब कुछ, हम भी तो कुछ देना सीखे। गर्मी की तपती दोपहर में पेड़ सदा देते हैं छाया, सुमन सुगंध सदा देते हैं। हम सबको फूलों की माला, त्यागी तरुओं के जीवन से, हम परहित कुछ करना सीखे। देश हमें देता है सब कुछ, हम भी तो कुछ देना सीखे। जो अनपढ़ है उन्हें पढ़ाए, जो चुप है उनको वाणी दे। पिछड़ गए जो उन्हें बढ़ाए, समरसता का भाव जगा दे। हम मेहनत के दीप जलाकर नया उजाला करना सीखे। देश हमें देता है सब कुछ, हम भी तो कुछ देना सीखे। हम भी तो कुछ देना सीखे। भारत माता की हर हर। नाक्षरम मंत्रहितम नामूलम औषधरहितम योग्य पुरुषः नास्ति योजकस्तत्र दुर्लभम। एक उत्तम योजक, एक दूरदृष्टी असलेला व्यक्तिमत्व माणूस लाभणं फार दुर्मिळ असतं। परंतु आपल्या सर्वांचं भाग्य आहे की भारत विकास परिषद शिवाजीनगर पुणे शाखेच्या त्या कार्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा असतो, जे नेहमी अग्रेसर असतात, असे उत्तुंग व्यक्तिमत्व, एक शिक्षणप्रेमी नागरिक म्हणून ज्यांचा नावलौकिक आहे, आदरणीय दत्ताजी चितळे सर यांना विनंती करेन, साहेब आपण थोडक्यामध्ये या ठिकाणी प्रास्ताविक करावे। व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, उपस्थित मुळशी तालुक्यातले सगळे आदरणीय पदाधिकारी, ग्रामपंचायतीचे अधिकारी, नेते आणि विद्यार्थी बंधू भगिनींनो, आज खरं म्हणजे माझं इथे भाषण काही ठेवण्याचं प्रयोजन नाही आहे, परंतु मला असं सांगण्यात आलं की भारत विकास परिषदेची माहिती थोडक्यात सांगा, म्हणजे भारत विकास परिषद म्हणजे काय याची ओळख होईल। बाकी हा जो शाळेचा प्रकल्प आहे आणि वसतिगृहाचा प्रकल्प ह्याची माहिती चिंतामणी चितळे माझ्यापेक्षा जास्त विस्तृतपणे आणि तपशीलवार सांगू शकतील। मी भारत विकास परिषदेसंबंधी एवढंच म्हणेन की संपूर्ण देशामध्ये ही संघटना आहे, 1400 शाखा आहेत संपूर्ण देशभर। जसं आपण रोटरी क्लब, लायन क्लबचं काम बघतो त्याचप्रमाणे सेवेबरोबरच संस्काराला तेवढंच महत्त्व देणारी एक प्रकारची संस्था आहे। आपण त्याला क्लब म्हणत नाही म्हणून त्याला भारत विकास परिषद असं म्हणतो। स्वामी विवेकानंदांच्या जन्मशताब्दीच्या वर्षी 1963 साली या संस्थेची स्थापना झाली होती आणि त्याच वेळेपासून संस्कार आणि सेवा या दोन प्रकल्पांकरता स्वामी विवेकानंदांची प्रेरणा
संस्काराकरता मॅन मेकिंग नेशन बिल्डिंग आणि सेवेकरता दे ओनली लिव्ह हू लिव्ह फॉर अदर्स अशा 2 सूत्रांवर भारत विकास परिषद काम करते. एकंदर सर्व कार्यक्रम आणि रचना ही पंचसूत्रीवर असते. संपर्क, सहयोग, संस्कार, सेवा आणि समर्पण. त्याच्यातल्या संस्कार आणि सेवा ह्या 2 विषयांवर प्रोजेक्ट आहेत आणि बाकी सगळे जे तत्त्व आहेत त्याच्यामध्ये व्यक्तीची जडणघडण, सेवाभावी वृत्ती जागृत व्हावी अशा पद्धतीने काम चालतं. आपल्या मुळशी तालुक्यामध्ये 2-3 प्रकल्प भारत विकास परिषदेने कायमस्वरूपी स्वीकारलेले आहेत. त्याच्यामध्ये ह्या इथल्या शिळेश्वरच्या हॉस्टेलचा प्रकल्प आता गेल्या वर्षीपासून पुढाकार घेऊन तिथे इन्व्हेस्टमेंट करून त्याची जबाबदारी भारत विकास परिषदेने घेतली आहे. आणि याच्यापूर्वी साधारण 10-12 वर्षापासून एक ताम्हिणीमध्ये एक शाळा आहे, सगळ्यांना माहिती असेल, सह्याद्री शिक्षण मंडळाची विंझाई देवी हायस्कूल, श्री विंझाई देवी हायस्कूल. त्या हायस्कूलचं सुद्धा वसतिगृह, तिथे 60 मुलं आहेत, ते वसतिगृहसुद्धा भारत विकास परिषदेने गेली 12 वर्ष दत्तक घेतलेलं आहे. तिथे आपला पूर्णस्वरूपी रेक्टर आहे. त्या शाळेलाही आमचं सहाय्य होत असतं. त्या शाळेने आम्हाला त्यांच्या कार्यामध्ये समाविष्ट करून घेतलं आहे. त्याच्यामुळे इनडायरेक्टली त्या शाळेलाही आमची मदत होते, आम्हालाही चांगलं काम केल्याचं समाधान मिळतं. त्याचप्रमाणे सेवा प्रकल्पांमध्ये एक संपूर्ण भारतात जो मोठा प्रकल्प भारत विकास परिषदेचा आहे तो म्हणजे विकलांग लोकांना मोफत कृत्रिम पाय देणे. तो प्रकल्प सध्या मला असं वाटतं भारत विकास परिषदेची जी अशी 14 केंद्र आहेत त्यातलं सर्वात जास्त काम करणारं हे पुण्यातलं केंद्र आहे असं म्हणता येईल. पुण्यामध्ये थरकुडे हॉस्पिटल म्हणून एक कॉर्पोरेशनचं हॉस्पिटल आहे. त्याच्या बॅकसाईडला 2 खोल्यांमध्ये हा कारखानाच आहे. तो कृत्रिम पाय तयार करणे, प्रत्येक अपंगाचं माप घेऊन त्या मापाप्रमाणे पाय बसवून देणे. या तालुक्यात सुद्धा आपण एक शिबिर घेतलं होतं आणि नुकतंच आम्ही 1000 लोकांचं पाय घेण्याचा उपक्रम केला. कारण त्या विकलांग पुनर्वसन केंद्राला 25 वर्ष झाली आणि सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून तो आम्ही कार्यक्रम घेतला. त्याला माननीय मोहनजी भागवत पण आले होते. आणि आमचा प्रयत्न असा राहणार आहे की ज्या दिवशी आम्ही पायाचं फिटिंग करू त्या दिवशी गिनीज बुकमध्ये नाव गेलं पाहिजे. 710पेक्षा जर जास्त पाय झाले जे आम्ही करू शकू असे आम्हाला वाटतं तर हा एक भविष्य काळातला 1-2 महिन्यातच आम्ही तो करणार आहोत पाय बसवण्याचा प्रकल्प. बाकी मी काही आत्ता जास्त बोलत नाही. जिथे आपल्याला गरज असेल तिथे समाजातल्या दानशूर व्यक्तींकडनं, समृद्ध सक्षम अशा लोकांकडनं देणग्या घेऊन काम करणे. एक गोष्ट सांगायची राहिली, तामिळीला आपण दर गुरुवारी गेल्या 5-6 वर्षापासून मोफत दवाखाना चालवतो. न चुकता दर गुरुवारी पुण्याहून डॉक्टर, औषधं सगळं येतं आणि तिथे आसपासचे वस्ती गावामधले सुद्धा लोक त्याचा लाभ घेतात. त्याच्यामुळे त्या दवाखान्याचा खूप उपयोग होतो आहे असं मला वाटतं. दर गुरुवारी तिथे दवाखाना असतो. आपल्या कोणी ओळखीचे त्या भागातले असतील तरी सांगावं. सगळ्यांना बहुतेक माहिती आहे आता. दर गुरुवारी सकाळी 11 ते 12, 11 ते 1 पर्यंत आसपासचे लोकसुद्धा येतात. अशा रीतीने भारत विकास परिषदेचं काम सर्व दूर चालू आहे. मी काही जास्त वेळ तुमचा घेत नाही. आमचं सगळ्यांचं ध्येय एकच असतं की शिक्षण संस्थेला मदत केल्यानंतर तिथला नागरिक हा आदर्श नागरिक, आदर्श देशभक्त आणि पुढे आयुष्यामध्ये कुठेही जावो, धंद्यात जावो, नोकरीत जावो, तो कधीही भ्रष्टाचार करणार नाही, स्वच्छ चारित्र्य ठेवेल आणि आपल्या मुळशी तालुक्याचं नाव सगळीकडे असं उठून दिसलं पाहिजे की ज्या अर्थी हा माणूस कार्यक्षम आहे, स्वच्छ आहे, बोल्ड आहे, करप्शन करत नाही, त्या अर्थी हा मुळशी तालुक्यातला असला पाहिजे. अशी आपली ओळख निर्माण व्हावी ह्या दृष्टीने ह्या सगळ्या शिक्षण प्रकल्पांचा उपयोग व्हावा एवढी आमची इच्छा आहे. धन्यवाद. धन्यवाद साहेब. काम जास्त पण शब्द कमी, अतिशय कमी शब्दामध्ये कामाचा आवाका खूप मोठा आहे विकास परिषदेचा. धन्यवाद दत्तासाहेब. नव्या युगाच्या युवा शक्तीचे तेजोमय आणि पवित्र मंदिर, ज्ञानकलांच्या नक्षत्रांनी लखलखते जणू उज्ज्वल अंबर. गोरगरीब शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या मुलांवर मूल्य आणि सुसंस्काराचे शिकवण देऊन एक राष्ट्रप्रेमी आणि जबाबदार नागरिक घडविण्याचं पवित्र ज्ञान मंदिर म्हणजे स्वामी विवेकानंद विद्यालय आजदे. आणि या प्रांगणामध्ये आज संस्थेचं जे वसतिगृह आहे त्याचं नूतनीकरण श्री छत्रपती शिवाजी महाराज वसतिगृह शिळेश्वर या ठिकाणी झालेलं आहे. या प्रसंगी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत.
त्यांचा या ठिकाणी आदरपूर्वक सन्मान भारत विकास परिषद शिवाजीनगर शाखा पुणे राष्ट्रीय सर्वांगीण ग्रामीण विकास संस्था यांच्या वतीने या ठिकाणी संपन्न होत आहे। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष एक अनुभवसिद्ध असं व्यक्तिमत्व माजी कार्यसम्राट खासदार पुणे लोकसभा मतदारसंघ 1999 ते 2004 या कालावधीमध्ये आपल्या कार्याचा ठसा ज्यांनी संपूर्ण शहरभर त्या ठिकाणी उमटविला। अध्यक्ष भारत इतिहास संशोधक मंडळ, त्याप्रमाणे अध्यक्ष भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर, आदरणीय ऋषितुल्य व्यक्तिमत्व माननीय प्रदीपदादा रावत साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होतो आहे। मी आदरणीय व्यास सर, आदरणीय गोगटे सर, आदरणीय मनी सर विनंती करेन तीनही मान्यवरांना आपण आदरणीय प्रदीप दादांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान करायचा आहे। विकासाचा शिलेदार ज्यांनी विकासाची मुहूर्तमोड या पुणे शहरामध्ये रोवली आणि आपल्या अण्णांसारखे मुरलीधर अण्णांसारखे अनेक तरुणांना संधी दिली, त्यांना मार्गदर्शन केलं आणि पुण्याचा कायापालट करण्याचं श्रेय ज्यांना जातं आदरणीय प्रदीपदादा रावत, धन्यवाद। यानंतर आपल्या वसतिगृहाचे प्रमुख देणगीदार सामाजिक कार्यकर्ते शिक्षणप्रेमी नागरिक माननीय मोहनजी मारीवाला साहेब, मॅनेजिंग डायरेक्टर ऑटो हंगर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांचा या ठिकाणी सन्मान होतो आहे। मी आदरणीय प्रदीपदादा रावत साहेब आणि दत्तासाहेब चितळे यांना विनंती करेन दोनही मान्यवरांना आपण आदरणीय मोहनजी मारीवाला साहेब प्रमुख देणगीदार यांचा आपण यथोचित यात सन्मान करावा। त्यानंतर आदरणीय श्रीकांतजी गोगटे सर, उपाध्यक्ष राष्ट्रीय सर्वांगीण ग्रामीण विकास संस्था या ठिकाणी उपस्थित आहेत। भारत विकास परिषदेच्या वतीने त्यांचा या ठिकाणी सन्मान होतो आहे। मी आदरणीय दत्ताजी चितळे साहेब आणि निलेशजी आणि राहुलजी करमरकर साहेब यांना विनंती करेन तीनही मान्यवरांनी आपल्या परिषदेच्या वतीने आदरणीय श्रीकांतजी गोगटे सर, राष्ट्रीय सर्वांगीण ग्रामीण विकास संस्था उपाध्यक्ष, उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते यांचा आपण सन्मान करायचा आहे। धन्यवाद। या प्रसंगी अनेक मान्यवर या ठिकाणी आहेत। गोरखजी दगडे आहेत, पत्रकार बंधू आहेत, भाऊसाहेबजी मरगळे आहेत, मनोहरजी सनस, वैशालीताई सनस, या पंचक्रोशीतील आजी माजी सरपंच पदाधिकारी, पंचायत समिती मुळशी शिक्षण विभागाचे केंद्र प्रमुख आदरणीय गोरे सर आहेत। उपस्थित सर्वच मान्यवर बंधू भगिनी, वसंतमामा चोरगे आहेत। आपल्या सर्वांचंच या ठिकाणी मी शब्द सुमनांनी भारत विकास परिषद शिवाजीनगर शाखा पुणे आणि राष्ट्रीय सर्वांगीण ग्रामीण विकास संस्था स्वामी विवेकानंद विद्यालय आजदे यांच्या वतीने आपल्या सर्वांच्या या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो। अद्वेष्ट सर्वभूतानां मैत्र करुणयेवच निर्ममो निरहंकारः समदुःख सुखक्षमी, जनसामान्यांच्या सुखदुःखात सामील व्हावं आणि विशेषतः ग्रामीण भागामध्ये ज्यांना खरी गरज आहे विद्येची, शिक्षणाची, त्याच्यामध्ये आपला देखील खारीचा वाटा असावा या मनीषेने गेले 27-28 वर्ष आपल्या मुळशी तालुक्यामध्ये ज्यांनी कार्य केलेलं आहे। ऋषितुल्य व्यक्तिमत्व केवळ शिक्षण विभागच नव्हे तर कृषी क्षेत्रामध्ये किंवा समाजाच्या सहकार क्षेत्रामध्ये ज्यांचं योगदान खूप मोलाचं आहे आपल्या मुळशी तालुक्यासाठी, असं ऋषितुल्य व्यक्तिमत्व राष्ट्रीय सर्वांगीण ग्रामीण विकास संस्थेचे सचिव आदरणीय वंदनीय व्यास सर यांना विनंती आहे, सर आपण थोडक्यामध्ये मनोगत व्यक्त करावं। व्यासपीठावरती उपस्थित असलेले आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रदीपजी रावत, माणीवाले साहेब, भारत विकासचे
सगळे पदाधिकारी, आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष, विविध गावांमधनं आलेले सगळे सरपंच मंडळी आणि शालेय विद्यार्थी बंधू भगिनींनो, 1995 साली ह्या परिसरामध्ये काही ना काहीतरी काम सुरू व्हावं अशा एका हेतूने कामाला सुरुवात केली. एक शेतकरी मेळावा घेतला. त्यावेळेस या गावातले काही ग्रामस्थ भेटले आणि त्यांनी असं म्हटलं की आमच्या ह्या 6 गावातली मुलं ही नदी ओलांडून पलीकडे जातात आणि त्यामुळे त्यांचं शिक्षण होत नाही आणि त्यामुळे ह्या गावामध्ये शाळा काढावी असं त्यांनी सुचवलं. मुळात प्रश्न असा होता की मुळशी तालुका तरी का निवडायचा. त्याचं कारणही असंच आहे की आपले पुणे जिल्ह्याचे त्यावेळेसचे प्रचारक श्री शिरीषजी बेडसगावकर यांनी पुण्यात आल्यानंतर तुम्ही काय करणार असं विचारलं आणि त्यांनी हा तालुका सुचवला आणि त्यामुळे ह्या तालुक्यामध्ये कामाला सुरुवात केली. तालुक्यात काम करायचं तर पहिल्यांदा सुरुवातीला इथलं काम काय चाललं आहे याचा थोडासा अंदाज घेतला आणि तो अंदाज घेत असताना असं लक्षात आलं की इथे संस्थात्मक कामाची जास्त गरज आहे. मुळामध्ये विचार असा होता की स्थलांतर जे आपल्या देशामध्ये होतं आहे त्याच्यावरती काही ना काही उपाय काढता येईल का असा एक प्राथमिक विचार केला होता आणि तो जर करायचा असेल तर ग्रामीण भागातल्या ज्या समस्या आहेत, ज्या अडचणी आहेत ते त्यांच्या ठिकाणी जाऊन सोडवल्या पाहिजे. तसं बघायला गेलं तर मी मुंबईमध्ये प्राध्यापक म्हणून काम करत होतो, पण ग्रामीण भागामधल्या समस्या आहेत त्यांचा अभ्यास करू आणि त्याच्यावरती काही उपाय काढता येईल का असा विचार करून पुण्यामध्ये आल्यानंतर मुळशीशी संबंधित 11 जण, बाळासाहेब गायकवाड इथे राहणारे होते, आपले उपाध्यक्षांचं इथे स्वतःचा व्यवसाय आहे, आपले अध्यक्ष मोहनराव घैसाळ आज चिपळूणला असल्यामुळे येऊ शकलेले नाहीत, अशी सगळी मंडळी मुळशी तालुक्याशी संबंधित होती. डॉक्टर अनिल पत्की हे गावागावामध्ये जाऊन कुष्ठरोग आणि क्षयरोग निवारणाच्या कामामध्ये आपलं योगदान देत होते. अशा सगळ्यांना एकत्र केलं आणि त्यांच्यासमोर असा विषय मांडला की मुळशी तालुक्यात आपण काही ना काही काम सुरू करूया आणि त्यातनं तो शेतकरी मेळावा झाला. त्यातनं ही या गावाची ओळख झाली. या गावातल्या सगळ्या त्या ग्रामस्थांनी असं म्हटलं की आमची मुलं पलीकडे जात आहेत आणि त्यामुळे तुम्ही इथे शाळा सुरू करा. म्हणून 1995 साली या तालुक्याचे त्यावेळेसचे संघचालक मान्य मामा शेरेकर यांच्या हस्ते या शाळेचं उद्घाटन आपण केलं आणि शाळा सुरू झाली. पहिली 10-12 वर्ष ही शाळा निर्माण करण्यात, शाळेचे सगळे व्यवस्थापन करण्यात, शाळेची सगळी व्यवस्था लावण्यात गेलेली आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की एक 5वीचा वर्ग याच गावातला विजय भरम हा विद्यार्थी तो D.Ed होऊन आला होता. त्याला इथे शिक्षक म्हणून नेमलं. एक वर्ग बांधून इथे तयार होता आणि त्यामुळे 34 विद्यार्थ्यांची यादी, एक वर्ग आणि एक शिक्षक या आधारावरती ह्या शाळेची सुरुवात झाली. दरवर्षी वर्ग वाढवणे, त्याच्यासाठी जागा घेणे, त्याच्या जागेमध्ये वर्ग बांधकाम करणे, शाळेची मान्यता मिळवणे, नवीन नवीन शिक्षक शोधणे, अशा सगळा हा पहिला 10 वर्षाचा कालखंड आणि मग त्याच्यानंतर अनुदान मिळेपर्यंत सगळी जी प्रक्रिया आपल्याला शाळा चालवताना करायला लागते ती प्रक्रिया आपण करत गेलो आणि त्यातनं या शाळेचं एक चांगलं स्वरूप असं निर्माण झालं. शाळेचं वेगळेपण काय आहे तसं बघायला गेलं तर ग्रामीण भागातली शाळा ही एका अर्थाने शाळा चालते, वर्ग चालतात, पण बाकीचे जे सर्व विषय शहरांमध्ये होत असतात ते त्या प्रमाणामध्ये ग्रामीण भागामध्ये होत नाहीत. उदाहरणार्थ स्नेहसंमेलन शाळांमध्ये फार क्वचित ठिकाणी ग्रामीण भागात होतं, शहरामध्ये ती एक प्रथा आहे आणि त्यामुळे आपण 1995 साली शाळा सुरू केल्यानंतर पहिल्या वर्षी 34 विद्यार्थ्यांचं असं इथे स्नेहसंमेलन घेतलं होतं आणि नंतर त्या स्नेहसंमेलनामधला सगळा उत्साह बघून ग्रामस्थ, विशेषतः कुबोली गावचे गावकरी आहेत, त्यांनी त्यांचा जत्रेच्या कार्यक्रमामध्ये आपल्या मुलांचं सादरीकरण अशा प्रकारचा एक प्रयत्न केला होता. मग वनभोजन असेल, त्याचबरोबर विविध प्रकारचे मुलांचे क्रीडा स्पर्धा असतील. क्रीडा स्पर्धांमध्ये आपली शाळा ही नेहमी अव्वल स्थानावरती असते. सैनिकी शाळा, आपली शाळा आणि संपर्क अशा 3 शाळा या नेहमी सगळी बक्षिसं घेत असतात आणि त्यामुळे विविध विषयांची जाणीव, विविध विषयांचं ज्ञान, विविध विषयांच्या संदर्भामध्ये मुलांची तयारी व्हावी अशा प्रकारचा प्रयत्न आपण सुरुवातीपासून करत आहोत. आणि त्यातनंच 2006 साली ज्यावेळेस सगळे बाकी विषय बऱ्यापैकी मार्गी लागायला लागले त्यावेळेस आपण असं ठरवलं की शाळेमध्ये आपला एक तंत्रज्ञान विकास म्हणून मुलांना शिक्षण शाळेतच दिलं, कौशल्य शाळेतच निर्माण झाली
तर त्यातनं ही मुलं चांगल्या पद्धतीने पुढे त्या व्यवसायात प्रगती करतील असा एक विचार करून आपल्या बोराडे सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण मूलभूत अभ्यास तंत्रज्ञानाचा मूलभूत अभ्यासक्रम असा अभ्यासक्रम सुरू केला आणि त्याचे चांगले परिणाम मिळायला लागले. सर्वसाधारणपणे शाळेमधनं सगळी मुलं 10वी पास झाल्यानंतर आर्ट्स कॉमर्स अशा विषयांकडे जातात, पण आपल्याकडची जवळजवळ 40 ते 50% मुलं ही आता कौशल्य विकासाच्या ITI डिप्लोमा अशा कोर्सेसना जायला लागलेली आहेत. हा त्यातला एक विशिष्ट असा वेगळ्या प्रकारचा बदल. त्याचबरोबर मग आणखीन नवीन विषय आपण सुरू केले, म्हणजे रोज सर्व मुलांना बोलण्याची संधी मिळाली पाहिजे म्हणून रोज 3 मिनिटाचं भाषण हे आपल्या शाळेमध्ये घेतलं जातं आणि त्याचा परिणाम असा आहे की मुलांमध्ये सभाधीटपणा येतो आणि चांगल्या पद्धतीने ती मुलं घडतात असं एकूण लक्षात येतं. अशा प्रकारे हे शाळेचं काम गेली पहिल्या 10-12 वर्षामध्ये असं उभं करत असताना 1996 साली म्हणजे आपण सुरुवातीला ज्यावेळेस संस्था सुरू झाली त्याच्यानंतर काही काळातच आता पूनम मेहता आलेले आहेत आणि मग चिंतामणी चितळे या प्रकल्पाशी जोडले गेले आणि त्यांच्या आधारावरती मग असं पुढच्या वर्षी लगेच असा एक विषय आला की त्या काळामध्ये मुळशीतली जी सगळी रस्ते होते ते रस्ते फार चांगले नव्हते, आत्ता ते फार सुधारलेले आहेत. तर त्या गावामधली जी मुलं आहेत ती 11वी-12वीच्या शिक्षणासाठी पिरंगुटला यायची आणि पिरंगुटला यायचं तर त्यांना सकाळी एखादी ST मिळणार, त्या STने यायचं, रात्रीची ST कधी मिळेल माहिती नाही, असं सगळं ते त्यावेळेस चित्र असल्यामुळे डोंगर दऱ्यात वरनं राहणारी मुलं अशा मुलांसाठी आपण एक वसतिगृह सुरू करावं अशी कल्पना मणींनी मांडली. त्यांची जागा तिथे पिरंगुटला असल्यामुळे आपण 2006 साली लगेच म्हणजे पहिल्या वर्षी शाळा सुरू झाली, दुसऱ्या वर्षी एक वसतिगृह 11वी-12वीच्या मुलांचं आपण तिथे सुरू केलं. महेश मोळ आता इथे आहेत, ते ह्या वसतिगृहाचे पहिले विद्यार्थी. संतोष गोरे ज्यांनी आपलं आता वसतिगृहाचं नूतनीकरण केलं ते त्या वसतिगृहाचे शेवटचे विद्यार्थी. साधारण 100 विद्यार्थी या वसतिगृहांमधनं शिकून चांगल्या पद्धतीने आपल्या पायावरती उभं राहिले. अगदी काही उदाहरणं द्यायची असतील तर रसायनशास्त्रामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर परदेशी जाऊन संशोधन करावं असा आपला आझम शेख हा परदेशी गेला आणि परदेशी जाऊन आल्यानंतर परत आपल्याच देशात यायचं आहे अशी एक भूमिका त्यांनी पहिल्यापासून ठेवली होती. संस्कार जे झाले होते त्याचा एक स्वाभाविक परिणाम असू शकेल असं आम्हाला वाटतं आणि त्यातनं तो परत आपल्या भारतात आला, PhD पर्यंत शिक्षण पूर्ण करून भारतात आला आणि आत्तासुद्धा बँगलोरला तो एका रसायनशास्त्राच्या विभागामध्ये तिथे कार्यरत आहे. दुसरं उदाहरण आहे कृषी तज्ज्ञ जलतज्ञ म्हणून शेखर मोकार एक उदाहरण आहे. आपल्याबरोबर 10वी-11वी केल्यानंतर BA केलं. BA केल्यानंतर त्यावेळेस त्याला स्वतःला त्याच्या शेतामध्ये काम करायला लागलं, त्याच्या आधी कधी काम करायला लागलं नव्हतं. शेतीमध्ये काम करायला लागल्यावरती त्याला असं वाटायला लागलं की आपण शेतीमध्ये काहीतरी शिक्षण घेतलं पाहिजे म्हणून MA भूगोल हा विषय घेत असताना त्यांनी त्यातला शेती विभाग हा निवडला आणि आज तो कृषी तज्ज्ञ जलतज्ञ म्हणून 8 प्रांतांमध्ये जातो आणि सुयश चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून शेती शिकवण्याचं काम तो देशभर जाऊन करतो आहे आणि त्याचबरोबर पाणी शोधून देणं, बोर काढण्यासाठी लागणारं जे पाणी ची जागा शोधणं आहे त्याच्यामध्ये पण त्याचं चांगलं अशा प्रकारचं प्रभुत्व त्यांनी मिळवलं आहे. त्याचबरोबर संतोष केसवाड आहे. अनेक उदाहरणं अशी सांगता येतील की ह्या वसतिगृहातनं ही निर्माण झाली आहेत असं आपण बघतो. ते करत असताना नंतर मग 2002 साली ह्या शाळेच्या वास्तूमध्ये आपण शिळेश्वरला मुलांचं वसतिगृह सुरू करावं अशा प्रकारचा एक विचार झाला आणि त्यातनं माले आणि शिळेश्वर असं 2 ठिकाणी आपण वसतिगृह सुरू केली, एकाच वेळेस सुरू केली आणि पहिली 3 वर्ष ते महेशने चालवलं आणि नंतर आत्ता ज्या वास्तूचं आपण नूतनीकरण केलं त्या ठिकाणची जागा ही मणींनी त्यानिमित्ताने ती जागा घेऊन तिथे आपलं ते वसतिगृह सुरू झालं. त्याच्यानंतर त्याच्या आधीच पूनमताईंनी आपल्या ह्या गावात यायला लागणार म्हणून एक जागा घेऊन ठेवली होती आणि त्या जागेमध्ये 2007 पासून आपण मुलींचं वसतिगृह सुरू केलं. तसं बघायला गेलं तर मुलींचं वसतिगृह चालवणं ही थोडीशी जबाबदारीची आणि काळजी घेऊन करण्याची अशी गोष्ट आहे, पण गेली 17-18 वर्ष आपण हे वसतिगृह यशस्वीपणे चांगल्या पद्धतीने चालवतो आहोत आणि त्यातनं अनेक चांगल्या मुलं ही शिकून उच्च शिक्षण घेऊन आपल्या चांगल्या पद्धतीने यशस्वी होत आहेत. त्यातली काही उदाहरणं द्यायची असतील तर कोंडूर नावाचं गाव आहे. या कोंडूर नावाच्या गावामध्ये वडील नसलेले आणि आई असलेले एक कुटुंब होतं. 3 मुलं, 2 मुली आणि 1 मुलगा, अजय महाडिक आणि त्याच्या 2 बहिणी
आणि आई साप चावून गेली, त्याच्यानंतर ह्या मुलांचं करायचं काय, अशा प्रकारचा एक प्रश्न त्याच्या गावकऱ्यांसमोर निर्माण झाला. आणि मग त्यातनं त्याने असं सुचवलं की ह्या वसतिगृहामध्ये तुम्ही त्यांना इथे पाठवा, ते घेतील. त्याप्रमाणे ती तिन्ही मुलं आपल्याकडे आली आणि त्या तिन्ही मुलं आज चांगल्या पद्धतीने स्थिरस्थावर झाली आहेत. त्यांचं लग्न लावून देण्यापर्यंत काम गावकऱ्यांनी केलं, पण शिक्षणाचं सगळं काम जे आहे ते आपल्या शाळेच्या माध्यमातून झालं. अशी अनेक उदाहरणं सांगता येतील. कैलास कोकरे नावाचा एक विद्यार्थी आहे, म्हणजे काय म्हणतात सामरिक अशा प्रकारचं जी विद्या असते ज्याला स्ट्रॅटेजिक विषय म्हणतात, अशा विषयामध्ये परदेशामध्ये जाऊन त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. आणखीन एक त्यातलं एक चांगलं वेगळेपण असं निर्माण झालं की इथेच 95 साली शाळा सुरू झाली आणि 97 साली युनायटेड वर्ल्ड कॉलेज, महेंद्र युनायटेड वर्ल्ड कॉलेज सुरू झालं आणि त्यांचं सहकार्य आपल्याला मिळायला लागलं. आणि त्यातनं आपल्या शाळेमधली 28 मुलं ही परदेशी जाऊन वेगवेगळ्या देशामध्ये गेली आहेत. अगदी सिंगापूरपासनं अमेरिका, कॅनडा, आणखीन इटली अशासारख्या देशात जाऊन त्यांनी शिक्षण घेतलं आणि ती चांगल्या पद्धतीने स्थिरस्थावर आता झालेली आहेत असं आपण लक्षात येतं. म्हणजे हा जो कैलास कोकरे मी म्हणतो तसा तो एका अर्थाने थोडासा अपंग, त्याचा हाताच्या दृष्टिकोनातून थोडासा अपंग आहे, पण परीक्षेला बसताना इतका स्वाभिमान चांगला होता की मी ती जी काही त्याची सवलत मिळते ती मी घेणार नाही, अशा प्रकारची त्याची भूमिका होती. आणि तिथे अमेरिकेत गेल्यानंतर तिथे शिकत असताना सुद्धा रोज 10 किलोमीटर पळायचं, अशा प्रकारचा त्याचा त्यांनी उपक्रम तिथे पण राबवला होता आणि चांगल्या पद्धतीने त्यांनी शिक्षण घेऊन आता तो स्थिरस्थावर झालेला आहे. असं एक वसतिगृहातनं एक चांगल्या पद्धतीची मुलांची एक जडणघडण होते, त्यांच्यावरती चांगले संस्कार होतात. ही सगळी मुलं किंवा ही सगळी आपल्या संपर्कात आलेली सगळी मंडळी जी आहेत ती एक वैशिष्ट्य त्यांचं असं म्हणायला पाहिजे की देशासाठी समाजासाठी काम करायचं ही भूमिका असते आणि दुसरं निर्व्यसनता असते, चांगल्या प्रामाणिकपणे काम करण्याचं असं त्यांचं एकूण सगळं वर्तन असतं. संतोष केसवरचं एक उदाहरण त्यात मुद्दामून सांगण्यासारखं आहे. MSCBमध्ये लागल्यानंतर त्याला असं विचारलं की पैसे पाहिजेत का, तर त्याला ते पटलं नाही म्हणून मणींकडे गेला आणि मणींना म्हटलं की मी काय करू. मणींनी सांगितलं ह्याच्यात काही करायचं नाही, आपण पैसे घ्यायचे नाहीत. आणि त्यामुळे त्याच्यानंतर त्यांनी असं कधीही पैसे न घेता तो काम करत होता. आणि त्यातनं चांगल्या पद्धतीने इथल्याच आपल्या ह्या परिसरामध्ये एका बंगल्याचं विजेचं बिल कमी करण्याचं काम त्याच्याकडे आलं आणि त्यातनं मग त्याच्यासाठी त्याला पैसे देऊ केले, त्यांनी ते घेतले नाहीत आणि ते आम्हालाही कळलं नाही. एका कार्यक्रमामध्ये मणी जिथे होते तिथे त्यांची भेट झाली, त्यामुळे ते कळलं. अशा प्रकारची एक चांगली पिढी या वसतिगृहांमधून निर्माण होते असं आपल्या एकूण लक्षात येतं. त्यामुळे पहिली 10-12 वर्षे ही अशा प्रकारचे शालेय उपक्रम करण्यामध्येच आपला सगळा प्रामुख्याने कार्यभार राहिलेला आहे. 2008 साली ह्या सगळ्या कामाची एक तपपूर्तीचा कार्यक्रम आपण पुण्यामध्ये घेतला होता. गरवारे कॉलेज महाविद्यालयाचे जे सभागृह आहे त्या सभागृहामध्ये जो कार्यक्रम झाला होता आणि त्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सिंधुताई सपकाळ यांना मुद्दामून बोलावलं होतं. त्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य मुद्दामून सांगण्यासारखं असं आहे की 50% मंडळी ही ग्रामीण भागातली मुळशी तालुक्यातली होती आणि 50% शहरातली होती. अशा प्रकारचा एक सगळ्यांचा एकत्रित कार्यक्रम असा आपण तिथे घेतला होता. त्याचा एक चांगला परिणाम असा निर्माण झालेला आपण बघतो. 2008 नंतर मग कामाच्या विविध विषयांना आपण सुरुवात केली. त्याच काळामध्ये आपल्याला सध्या जे आपण आपलं केंद्र अंबरपेठला आहे तो जो एक 5000 स्क्वेअर फूटचा प्लॉट होता, तो प्लॉट बक्षीस मिळाला आपल्याला. ते जे त्याचे मालक होते ते ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक झाले आणि तो आपल्याला बक्षीस मिळाला. तिथे आपण एक मोठं चांगल्या प्रकारचं एक प्रशिक्षण केंद्र निर्माण केलं आणि तिथे कार्यक्रमाला सुरुवात केली. त्याच्यामध्ये पहिला भ्रमणबास दुरुस्ती, मोबाईल दुरुस्ती ह्याची 2 आपण बॅचेस घेतल्या आणि ते घेतल्यानंतर मग इथे दीर्घकाळ काय करायचं असा एक प्रश्न निर्माण व्हायला लागला. आणि म्हणून त्यावेळेस आपण एक वेगळा विषय म्हणजे आपल्याला त्यावेळेसचा मुळशी तालुका आपल्या डोळ्यासमोर आणला असेल. मुळशी पॅटर्न सिनेमा त्यावेळेस नुकताच आला होता आणि ह्या परिसरातल्या मुलांचं एकूण भवितव्य आणि असे अनेक विषय होते आणि म्हणून नापास झालेल्या मुलांचं काहीतरी करू. 8वीपर्यंत सगळी मुलं पास केली जातात. 10वीला मुलं पास करण्यासाठी आवश्यक असणारी क्षमता मुलांमध्ये आहे की नाही हे बघायचं आणि ती नसेल तर 9वीला नापास करायचं. हे सर्वसाधारण सर्व ठिकाणी पाळलं जातं आणि म्हणून अशा नापास झालेल्या मुलांसाठी आपण काम करूया असा विचार करून नापासांची हिम्मत शाळा आपण सुरू केली. साधारणतः 100 मुलं पिरंगुटमधनं या परीक्षेला बाहेरून बसतात. त्यातली 25-30 मुलं ही आपल्याकडे त्यावेळेस गेली 10 वर्ष येत आहेत आणि त्याच्यामधले अनेक अनुभव असे आहेत की आता वेळ कमी आहे त्यामुळे त्याच्याबद्दल फार बोलत नाही, पण एक अनुभव त्यातला सांगतो. एक मुलगा होता तो म्हणजे पोलिसांच्या दृष्टिकोनातने त्याच्यावरती काही ना काही आरोप होते आणि त्यामुळे त्याला कधी पकडलं जायचं अशा प्रकारचं एकूण त्याचं व्यक्तिमत्व होतं.
एकदा या सगळ्या मुलांना आपले योगेश कोळवणकर त्या विषयाचे प्रमुख इथे आहेत, त्यांना सांगितलेलं असायचं की सकाळी उठल्यावरती अभ्यासाला बसलो आहोत हे तुम्ही सांगा, फोन करून सांगा. आणि त्याप्रमाणे एकदा रात्री 2:30 वाजता फोन आला की आम्ही आता अभ्यासाला बसलो. मग एक मुलगा म्हटला मी अभ्यासाला बसलोय. आमच्या सगळ्या ज्यांना कळे ना की नेमकं आता रात्री 2:30 वाजता काय म्हणजे असं सांगतात. सकाळी तो आला, मग त्याला विचारल्यावरती कळलं की त्याच्या मित्राने त्याला तुरुंगातून सोडून आणलं होतं, त्याला कुठल्या तरी याच्यामध्ये त्याचं नाव गेलं होतं. तर अशा प्रकारचे विद्यार्थी, त्याला वेगवेगळ्या प्रकारची व्यसनं असतात, वेगवेगळ्या प्रकारचे त्यांच्या सवयी असतात, त्या सगळ्या मोडायच्या, त्यांना गमभनपासून शिकवायला लागतं. असं सगळं काम हे त्या हिम्मत शाळेमध्ये करायला लागतं. तिथेच असलेल्या आपल्या स्पर्धा परीक्षातली जी मुलं आहेत त्यांच्या साह्याने आणि आपल्या शिक्षकांच्या साह्याने, योगेश कोळवणकरच्या साह्याने हे शिक्षण आपण त्यांना देत असतो. आणि त्यातनं आपल्या असं लक्षात येतं की 75% मुलं जी नियमितपणे शाळेत येतात त्यातली 75% मुलं उत्तीर्ण होतात आणि चांगल्या पद्धतीने पुढच्या आपल्या मार्गाला लागतात. असा एक वेगळा प्रकल्प हिम्मत शाळा नावाचा आपण त्यातनं सुरू केला. 2014 साली त्याच्या पुढे थोडंसं गेल्यानंतर असं लक्षात आलं की स्पर्धा परीक्षांचं एकूण पेव फुटायला लागलं होतं आणि त्याची एकूण गती वाढत चाललेली होती. आणि अनेक मुलं अशी असायची की तालुक्यात राहत आहेत आणि परीक्षेसाठी अभ्यासासाठी पुण्यात जात आहेत आणि त्यामुळे त्यांच्यासाठी काहीतरी करावं अशा प्रकारचा एक विचार मणिजींच्या आणि यांच्या मनामध्ये आला. आणि त्यातनं आपण स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू केलं. त्या स्पर्धा परीक्षा केंद्रातनं जवळजवळ 200पेक्षा जास्त मुलं तिथे अभ्यास करतात. केवळ अभ्यास करणं, त्यांना उपलब्ध असणारी पुस्तकं, लागणारी पुस्तकं उपलब्ध करून देतो आणि त्यातनं ती मुलं अभ्यास करतात. आणि त्यातली 16 मुलं ही जी आहेत विविध परीक्षांमध्ये उत्तीर्ण होऊन शासकीय सेवेमध्ये गेली आहेत. हे एक चांगलं प्रमाण ग्रामीण भागातलं असं म्हणून म्हणायला पाहिजे. एक स्वप्नील चव्हाण म्हणून एक चव्हाण इथे आलेले आहेत, त्यांचे वडील इथे आहेत त्याचे. तो आता गुहागरमध्ये CEO पदावरती, मुख्य कार्यकारी पदावरती गुहागर तालुक्यात तिकडचं काम तो आता बघतोय. असे अनेक उदाहरणं रेल्वेमध्ये गेलेले आहेत, विविध प्रकारच्या ग्रामसेवक आणि या अनेक ह्याच्यामध्ये त्यांची वर्णी लागलेली आहे. असा एक वेगळा प्रकल्प आपण त्यातनं सुरुवात केला. हा सगळा प्रकल्प करत असताना 2008 साली महिलांच्या संदर्भात काही काम करावं अशा प्रकारचा एक विषय पण पुढे आला. आणि स्वाभाविकपणे स्वातीताई कदम आपल्या इथे उपस्थित आहेत, त्यावेळेस आपल्या इथे 2 लहान मुलांना घेऊन आल्या आणि त्यांनी महिला विभागाच्या कामाला सुरुवात केली. 2-3 वर्षाच्या काळा म्हणजे त्यावेळेसचे रस्ते, त्यावेळेस गावोगावी फिरणं ह्याचा आज आपण विचारही करू शकत नाही अशी परिस्थिती होती. पण खेड्यापाड्यामध्ये अगदी चिंचवड असेल, खेचरे असेल, अंदेशे, मांदेडे अशा दुर्गम गावामध्ये जाऊन त्यांनी 2-3 वर्षामध्ये 50 बचत गट स्थापन केले. आज त्या बचत गटांची संख्या साधारणतः 950 आहे. 95 बचत गट आणि 950 ते 1000 महिला संपर्कात आहेत. बरं, केवळ बचत गट करून आपण सोडलं नाही, त्या महिलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी विविध उपक्रम आपण करत गेलो. त्या सुरुवातीपासून म्हणजे त्यांना शिवणकला शिकवणं असेल, व्यावसायिक प्रशिक्षण देणं असेल, असे विविध उपक्रम त्याच्यात आपण करत गेलो. आणि त्यामुळे अनेक महिला या स्वयंरोजगार त्यातनं मिळवत आहेत. महिन्याला 4-5 हजारापर्यंत त्यांचं घरी बसल्या बसल्या उत्पन्न त्यांना आता मिळायला लागलेलं आहे. अशा प्रकारचा एक व्यवसायाच्या संदर्भामध्ये त्यांची तयारी करून घेणं हा एक विषय असेल. बँकांमध्ये कसं जायचं असतं, बँकामध्ये जाऊन काय बोलायचं, काय करायचं हे माहीत नव्हतं. त्या सगळ्यामध्ये त्यांची तज्ञता निर्माण झालेली आहे. आणि हे केवळ व्यवसाय, आर्थिक अर्थार्जन अशापुरतं मर्यादित न ठेवता त्यांची आरोग्य सेवा, त्यांची आरोग्य शिबिरं, त्यांचं कौटुंबिक समुपदेशन असे सगळे विषय आपण घेतो. आणि तेवढ्याही पुढे जाऊन आणखीन आपण एक प्रयत्न करतो, तो म्हणजे या महिलांना तालुक्याच्या गावाच्या बाहेर पडण्याची सवय लावण्यासाठी विविध कार्यक्रम वर्षभरामध्ये आपण घेत असतो. सावित्रीबाई फुले ह्या शिक्षण क्षेत्रातल्या शिक्षणतज्ञ, त्याचबरोबर संस्कार करणाऱ्या जिजाऊ, अहिल्याबाई होळकर या सामाजिक काम करणाऱ्या, आणि झाशीची राणी, आणि त्याचबरोबर महिला दिन अशा प्रकारचे कार्यक्रम विविध ठिकाणी होतात. आणि त्या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने या महिला एकत्र येतात, त्यांचे खेळ होतात, त्यांना विविध प्रकारचं मार्गदर्शन केलं जातं. आणखी एक वेगळे पण सांगायचं असेल तर आपल्या सर्वांना माहिती आहे की शिवशक्ती संगम नावाचा एक मोठा कार्यक्रम हा हिंजवडीच्या पुढे एका ठिकाणी जिथे झाला होता, तिथे पोळ्या करण्याची गरज होती. आपल्या तालुक्यामधनं 80 महिला तिथे जाऊन रात्रभर पोळ्या करत होत्या. अशा प्रकारचं समाजाच्यासाठी काहीतरी करायचं अशी भूमिका सुद्धा या सगळ्या महिलांमध्ये निर्माण होते असं आपल्याकडून लक्षात येतं. हे सगळं करत असताना आपल्या शाळेतलं विद्यार्थी शिकून बाहेर पडत होते, वसतिगृहातले विद्यार्थी बाहेर पडत होते.
त्या विद्यार्थ्यांना परत आपल्याशी जोडून ठेवण्याची आवश्यकता आहे, असं एक एकूण लक्षात यायला लागलं. आणि त्यामुळे आपण पुरुष बचत गट हा सुरू केला. श्री शिवसमर्थ पुरुष बचत गट असं सुरू केला. महेश मोहोळ आणि संतोष केसवड यांनी सुरुवातीला 3-4-5 वर्ष त्याचं काम बघितलं. सध्या योगेश गोसावी त्या कामामध्ये पूर्ण लक्ष घालत आहेत. आणि त्यातनं तालुक्यामधल्या गावागावांमध्ये असलेले आपले सगळे जे विद्यार्थी आहेत, आपले माजी विद्यार्थी आहेत, आपल्याशी संबंधित अशा प्रकारचे सहानुभूतीदार आहेत, या सगळ्यांना त्या निमित्ताने एकत्र करावं आणि त्यांच्या आधारावरती हा बचत गट चालतो. सध्या 42 गावातले 70 सदस्य त्या गटामध्ये आहेत. आणि संस्थेच्या माध्यमातून चालणारे विविध उपक्रम सुरुवातीपासून सुरू केले होते. म्हणजे 1997 साली आपण जोर स्पर्धा सुरू केली होती. जानेवारी महिन्यामध्ये मकर संक्रमणाच्या काळामध्ये जोर स्पर्धा घ्यायची आणि त्या आधारावरती शिवचरित्र व्याख्यान हे 27 वर्ष आपले मोहन शेटे त्या शिवचरित्र व्याख्यानाला इथे येतात आणि ते देत असतात. तर असे जे कार्यक्रम संस्थेने सुरू केले होते, आंबेडकर जयंती असेल, हा जोर स्पर्धेचा कार्यक्रम असेल, 16 डिसेंबरचा कार्यक्रम असेल, असे सगळे कार्यक्रम हे आता ह्या बचत गटाच्या आधारावरती साकारले जातात. आमचा त्यातला सहभाग फक्त पुण्यातनं येणं आणि पुण्यातले प्रमुख पाहुण्यांना आणणं इथपर्यंतच असतो. अशा प्रकारचा एक चांगली जबाबदारी घेऊन काम करणारा हा एक गट हा आपल्या इथे निर्माण झालेला आहे, असं आपण आपल्या लक्षात येतं. असे विविध पद्धतीने हे काम पुढे चाललेलं आहे. आणि त्या कामाचा एक पुढचा टप्पा म्हणून 2012 साली असा एक विचार आला की आपण मुळशी तालुक्यातले गेली 10-15 वर्ष काम करतो आहोत. इथल्या कामाची त्या मानाने आता एकूण स्थिती चांगली झालेली आहे आणि त्यामुळे आपण जरा तालुक्याच्या बाहेर जाऊ म्हणून अशा प्रकारचा एक विचार करून धाराशिव जिल्ह्यामध्ये, धाराशिव, बीड आणि लातूर असे मराठवाड्यातले सर्वात मागास जिल्हे जे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये जाऊन काही करावं अशा प्रकारची एक संकल्पना मनामध्ये आली. आणि त्यातनं प्रदीप पाटील आणि आम्ही दोघांनी तिकडे महिन्यातनं 2 दिवस तिकडे जायचं असं सुरुवात केली. ते आजही चालू आहे. आणि त्यातनं मग तिथे जाऊन करायचं काय नेमकं असा एक प्रश्न होता. पठारी प्रदेश असल्यामुळे सगळीकडे शाळा आहेत, सगळीकडे आरोग्यसेवा पुरवली जाते, पण रोजगार ही तिथली मुख्य समस्या आहे. आणि शेती इतका रोजगार कुठल्याच अन्य क्षेत्रात नाही. आणि त्यामुळे कमी खर्चिक शेती शिकवायची, शेतीपूरक व्यवसाय, पाण्याची सोय करायची अशा प्रकारचा विचार घेऊन गेली जवळजवळ 10-12 वर्ष आपण त्या परिसरामध्ये काम करतो आहोत. 12 साली सुरुवात झाली, 13 साली दुष्काळ पडला आणि तो दुष्काळ पडल्यामुळे लगेच पाण्याची गरज निर्माण झाली. पुण्यातल्या, मुंबईतल्या सारस्वत बँकेने 450 टाक्या, 600 टाक्या देऊ असं म्हटलं होतं, प्रत्यक्षात 450 टाक्या आल्या. त्या गावोगावी सार्वजनिक ठिकाणी बसवायच्या. म्हणजे 31 तालुक्यांमध्ये आपण साधारणतः 351 गावांमध्ये 450 टाक्या असे सार्वजनिक ठिकाणी बसवल्या. म्हणजे ग्रामपंचायतीत बसवली, शाळेत बसवली आणि त्यातनं तिथे टँकरनी पाणी येईल आणि तिथनं नेण्याची सोय सगळ्यांची गावकऱ्यांची होईल अशा प्रकारचा तो उपक्रम होता. या सगळ्या प्रवासामुळे स्वाभाविकपणे आमचा संपर्कही वाढला आणि मग त्यातनं मग कमी खर्चिक एका गायीच्या आधारावर केली जाणारी पर्यावरणपूरक शेती सुरू करावी आणि ती शिकवावी अशा प्रकारचा विषय आपण केला. आणि त्यातनं मग ते काम तिथे सुरू झालं. आपल्या असं लक्षात येतं की 231 गावांमध्ये आता आपले शेतकरी 1000पेक्षा जास्त शेतकरी चांगले काम करत आहेत. 2 वर्षापूर्वी आणखीन एक तिथे विषय सुरू झाला आहे, तो म्हणजे धाराशिव जिल्ह्याचा, म्हणजे प्रत्येक जिल्ह्याला एक स्वयंसेवी संस्था जोडलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून मराठवाड्याचा विकास अशा प्रकारचा एक विषय सुरू झाला आहे. धाराशिव जिल्हा याचं पालकत्व आपल्या या संस्थेकडे आहे. असे विविध विषय हे गेल्या 30 वर्षामध्ये वाढत गेलेले आहेत. आपल्या असं लक्षात येतं की आता आम्ही सगळे जे आहोत ते ज्येष्ठ आहोत आणि त्यामुळे पुढची पिढी ही आली पाहिजे म्हणून त्या पद्धतीने आता रचना सुरू केलेली आहे. योगेश गोसावी बऱ्यापैकी हे सगळं काम सांभाळत आहे. आणि त्याचबरोबर मागच्या वर्षी एक विषय असा पुढे आला की भारत विकास परिषदेने सुद्धा आपलं ह्या कामामध्ये योगदान द्यावं आणि त्यांनी हे चांगल्या पद्धतीने एकत्र येऊन दोघांच्या संयुक्त विद्यमाने शाळा, वसतिगृह, IBT हे विभाग जे आहेत हे त्यांच्या संयुक्त विद्यमाने ह्याच्यापुढे ते चालवले जाणार आहेत. असे एक संस्थेच्या संदर्भात थोडासा वेळ लांबलेला आहे, पण थोडक्यात माहिती मी आपल्यासमोर सांगण्याचा प्रयत्न केला आहे. धन्यवाद. काम खूप विस्तृत आहे त्यामुळे वेळ जाणारच. या ठिकाणी पूनमजी मेहता मॅम, चितळे मॅम, पोलीस पाटील मरगळेताई, अमितजी तोडकर, गोरखजी दगडे, अनेक मान्यवर उपस्थित आहेत. सर्वांचंच या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पिंपळाच्या रोपासारखं खडकावर उगवता आलं पाहिजे, निर्भीडपणे निर्धाराच्या वाटेवर चालता आलं पाहिजे. वादळाचं काय, ती येतात आणि जातात, ही मातीत घट्ट पाय रोवून उभं राहता आलं पाहिजे. ज्यांचं संघर्ष हा 5वीलाच पुजला आहे आणि त्या संघर्षातून ज्यांचं व्यक्तिमत्व
अख्ख्या महाराष्ट्रभर उजळलंय. सिने क्षेत्रामधील ध्रुव तारा म्हणून ज्यांचं त्या ठिकाणी नामोल्लेख करता येईल असे ज्येष्ठ अभिनेते आदरणीय राहुलजी सोलापूरकर साहेब यांना विनंती आहे थोडक्यामध्ये आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. सामांपादू सरस्वती भगवती. राष्ट्रीय सर्वांगीण ग्रामविकास संस्थेच्या वतीनं जे अनेक उपक्रम राबवले जातात आणि ग्रामीण भागात जे कार्य केलं जातं त्याविषयी सरांनी खूप सविस्तर सांगितलं. मी काही त्यात पडत नाही. मी फक्त 2 गोष्टी वेगळ्या सांगतो. निवेदकांनी उल्लेख करताना केला की चित्रपटसृष्टीत काम करणारे अनेक वर्ष, त्याचा ग्रामीण भागात खूप फटका बसतो असं सकाळी लक्षात आलं. कार्यक्रम अर्ध तिथलं उद्घाटन झालं मोहळांच्या हस्ते आणि आम्ही बाहेरून उभे होतो की आता इकडे यायचं, तर काही ग्रामस्थ उभे होते, त्यांच्यात कुजबूज सुरू होती. ती ऐकून मला हसू यायला लागलं. ते आता नटाशी क्रिकेटरशी आरे तुरेचं नातं असतं, आहोजाव कोणी म्हणत नाही. त्यामुळे एक दुसऱ्याला ढुसून तोच आहे का रे तो, दुसरा म्हणला नाही डमी वाटतोय. ते मी आपलं ऐकत होतो आणि ते ऐकताना एक गोष्ट आठवली की जी या सगळ्या शाळा आणि या सगळ्या विषयाशी निगडीत आहे, शहरात घडलेली. पूर्वी तुम्ही सगळे विद्यार्थी या शाळेमध्ये विवेकानंद संस्थेत शिकता. शाळेला जेव्हा अनुदान असतं तेव्हा शाळेची तपासणी असते. शाळेचे जे संचालक आहेत त्यांना माहिती असेल, शहरामध्ये अशा एका शाळेची तपासणी होती आणि संस्था चालक होते. त्यांनी सांगितलं की बाबा आपल्याला अ वर्ग मिळाला पाहिजे, तुकड्या वाढवायच्या आहेत, मुलं वाढतील, फिया वाढतील, पगारही वाढतील, सगळंच होईल. त्यामुळे संस्था चालकांनी येऊन मुख्याध्यापकांना सांगितलं अमुक तारखेला शाळेची तपासणी आहे, 100% रोस्टम हजर करा, सगळे विद्यार्थी पाहिजेत, गणवेशात पाहिजेत, शाळा स्वच्छ, सगळे सुविचार, कुठे संस्कृत, कुठे इंग्लिश, कुठे मराठी, कुठे हिंदी, सगळं उत्तम, रांगोळी विंगोळी. ठरलं. मुख्याध्यापकांनी सगळ्या शिक्षकांची सभा घेतली. शिक्षकांना सांगितलं की अमुक तारखेला शाळेची तपासणी आहे. संस्था चालकांनी सांगितले अ वर्ग मिळाला पाहिजे, काय वाटेल ते झालं तरी तो आपण मिळवायचा आहे, त्यामुळे सगळी तयारी करा. शिक्षक कामाला लागले. शिक्षकांची बैठक संपल्या त्यांनी 8वीच्या वर्गातल्या शिक्षकांना बोलवलं. इकडे म्हणले तुम्ही जरा इकडे या. ते म्हणले काय सर, माझ्या डोक्यात एक भन्नाट आयडिया आहे म्हणले अ वर्ग मिळवायची. काय? तू म्हणे तपासणी सील सरकारी, ते रोस्टर बिस्टर पाकिट बिकीट सगळं करू, मी त्याला असं शाळा हिंडवणार आहे. मग सगळीकडे असे सुविचार, भारी एकदम शाळा स्वच्छ सगळी. आणि म्हणलं काय तुमच्या वर्गापाशी आणलं की मी असं सहज म्हणणार की जरा वर्गात आमची विद्यार्थी बघा ना. माझ्या वर्गात का? आपल्या शाळेतला सगळ्यात हुशार विद्यार्थी म्हणले तुमच्या वर्गात आहे. त्याला सर्व विषयातलं ज्ञान आहे, सर्व सामान्य ज्ञानापासून तुम्ही म्हणाल तो विषय. त्याला हात आणला, सगळ्यांनी उभं राहायचं, नमस्ते गुरुजी म्हणायचं. बसले खाली की म्हणणार सर आला जात एखादा प्रश्न विचारा. आता म्हणले तपासणीस काय, मुलांच्या हिशोबातनं प्रश्न विचारणार. प्रश्न विचारला की त्या मुलांनी हात वर करायचा. हात वर केला की तुम्ही लगेच सांगायचं उभा राहा, उत्तर दे. त्याने उत्तर दिलं, बरोबरच असणार म्हणले हुशारे पोरग, की लगेच आम्ही सांगणार बघा कसं विद्यार्थ्यांना आम्ही सगळ्या प्रकारे घडवतोय, उत्तम. खुश होईल तो, सही करणार, अ वर्ग मिळणार, तुकड्या वाढल्या, पगार वाढला, सगळे शिक्षण संचालक खुश, सगळे खुश. 8वीचे शिक्षक म्हणले बर. वर्गात आले, त्यांनी त्या मुलाला शाळा सुटल्यावर बोलवलं. इकडे म्हणले अमुक तारखेला शाळेची तपासणी आहे आणि त्याच दिवशी म्हणे शहरात नेमकी क्रिकेटची मॅच आहे. तुझे वडील असे आहेत की तुला सगळ्याच विषयामध्ये पुढे नेतात, त्यामुळे ते म्हणणार एक दिवस शाळा बुडली तरी चालेल, पोरग काय 95% मिळवतच आहे. आज सगळे जवळ चांगले तेंडुलकर बिंडुलकर बघायला मिळतील, त्यामुळे क्रिकेटच्या मॅचला तुला पाठवणार. तर म्हणला हो पाठवणार. जायचं नाही म्हणले, शाळेची मॅच महत्वाची. मुख्याध्यापकांनी सांगितले त्या दिवशी शाळेत हजर राहायचं. पोरग बर म्हणलं. पण पोरग हुशार, चौकस. घरी जाताना त्यांनी विचार सुरू केला की मुळात शाळा तपासणीस म्हणजे सरकारी अधिकारी ठरलेल्या दिवशी येईल कशावरनं. बरं आलाच, त्याला अनेक शाळा तपासायच्या असणार, येईल रोस्टरवर सही करेल, पाकिट घेईल, निघून जाईल. म्हणला शाळा कशाला हिंडतोय. बरं त्यातही हिंडला. आणि मुख्याध्यापक म्हणले 8वीच्या वर्गाशी आत चाला. आणि तो म्हणला 8वी नाही 10वीचा वर्ग बघायचा आहे. तर बरं समजा त्यातूनही अगदी वर्गात आला, प्रश्नही विचारला, मी हात वर केल्यावर म्हणला तू नको, ते मागच्या बाकावरचा शेंबडा पोरगा आहे ना त्याला उत्तर देऊ दे. तर एवढा सगळा विचार करून म्हणला परत कधी क्रिकेटर बघायला मिळणार, काय करावं. पण मास्तर तर लय मारल म्हणला गेलो नाही तर. आणि त्याला अचानक आठवलं की एक 3 गल्ल्या पलीकडे जरा त्याच्यासारखं दिसणार एक पोरग होतं आणि ते नापास व्हायचं. यांनी त्याला गाठला. त्याला म्हणलं काम कर,
अमुक तारखेला मी शाळेचा गणवेश देतो, यावर्षी तुला सगळ्या नोट्स देतो, तू पास होशील. अट एकच, शाळेत जायचं, 8वीच्या वर्गात या बाकड्यावर या नंबरवर बसायचं. ते पोरगही खुश झालं की हुशार पोरगा सांगतोय जाऊया बाबा शाळेत गणवेश घालून. ते पोरग त्या दिवशी बसलं जाऊन. दुर्दैव असं की शाळा तपासणीस ठरलेल्या दिवशी आला तो आला, शाळा हिंडला. 8वीच्या वर्गाशी आल्यावर मुख्याध्यापक म्हणले म्हणून वर्गातही गेला. नमस्ते गुरुजी म्हणून सगळे बसल्यावर प्रश्नही विचारला. तर ह्या पोराला काय माहिती, हे नुसतंच बसलंय. मुख्याध्यापक वर्ग शिक्षकला म्हणले ए उठव ना त्याला, उत्तर देऊ दे ना. शिक्षक म्हणले उठ उठ. ते पोरग होतं प्रामाणिक. ते म्हणलं खरं सांगू का सर, तुमच्या शाळेतला जो हुशार विद्यार्थी ना तो आज क्रिकेटची मॅच बघायला गेलाय, मी त्याच्या जागी डमी बसलोय म्हणला. बोंबल म्हणले कसला अवर्गन कसलं काय, काही शक्यच नाही म्हणला, आता करायचं काय म्हणला. मुख्याध्यापकाला कळणार. तो शिक्षकाला म्हणला तुला लाज नाही वाटत, रोज 8 तास शिकवतोस, किमान 200 दिवस शाळा, हे पोरग तसंच दिसतंय पण ते नाही, हे तुला कळलं नाही. खाली मान घालून शिक्षक म्हणला खरं सांगू का शिक्षक, तो शिक्षकही मॅचला गेलाय, मी पण डमीच उभा आहे. बोंबलला म्हणले आता तर अवर्ग वगैरे संपला, शाळेची आहे ती परमिशन जाती का काय. बरं तो इतका संतापलेला तपासणीस, त्याने अक्षरशः बकोटं धरलं मुख्याध्यापकाचं, त्याला बाहेर घेऊन आलं. म्हणलं अरे काय रे तुझी शाळा, म्हणला शाळेतले विद्यार्थी डमी, शाळेतले शिक्षक डमी, मला सांग खरा तपासणीस आला असता तर तू काय केलं असतंस. अशा सगळ्या शहरामध्ये वाढणाऱ्या डमी संस्कृतीकडे बघताना, जेव्हा ग्रामीण भागात अशी एखादी राष्ट्रीय सर्वांगीण ग्रामविकास संस्था अत्यंत मनापासून सचोटीनं काम करत असते, तेव्हा ते खऱ्या अर्थाने फार महत्वाचं असतं असं म्हणावं असं वाटतं. आणि आता तर भारत विकास परिषदही त्याला जोडली गेली आहे. तुम्ही सगळे विद्यार्थी विद्यार्थिनी ज्या शिक्षण संस्थेत काम करता त्याविषयीची फक्त एक छोटी गोष्ट सांगतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. आता केंद्रीय मंत्री या सगळ्या उद्घाटनासाठी आले होते, आपण सगळ्यांनी बघितलं. ते गाडीत बसून गेले. त्यांच्या पुढं आणि मागे ज्या पोलिसांच्या गाड्या होत्या त्याला दिवे होते. मंत्र्यांच्या गाड्यांना आता दिवा नसतो. बहुतेक मला वाटतं दादा खासदार होते त्याच वेळा निर्णय झाला ना की ते दिवे, त्याच्या कोर्टाने असा निर्णय दिला की लाल दिवे काढून टाकायचे आता मंत्र्यांचे. पण पूर्वी हे दिवे असायचे. मग लोकांना आठवत असेल, लाल दिव्याची गाडी आली की आपण म्हणायचो मंत्री संत्री दिसतोय. केशरी दिव्याची, ज्याला सरकारी भाषेत म्हणतात पण आपण पिवळा दिवा समजतो, ती आली की आपण म्हणतो कोणीतरी ब्युरोक्रेसीतला अधिकारी दिसतोय. मी गमतीत कित्येकदा म्हणतो की सामान्य माणसांना या लोकशाहीत एका दिव्याचा मान असतो दादा. समजा लाल आणि पिवळ्याच्या मध्ये आपला जीव गुदमरला तर आपल्याला एका दिव्याचा मान मिळतो, निळा ॲम्ब्युलन्स, आपणही वाजवत जातो. पण ही जी दिव्यांची परंपरा आहे ही ब्रिटिश काळात आली. अर्थात ब्रिटिशांच्या काळामध्ये काही सगळ्यांना गाड्या नसायच्या. मग कोणाला टांगा असायचा, कोणाला 2 घोड्यांचा, कोणाला बग्गी. वरचा उच्च पदस्थ अधिकारी असेल तर त्याला 4 घोड्यांची व्हिक्टोरिया असायची. हल्ली व्हिक्टोरिया बघायला नाही मिळत. व्हिक्टोरिया म्हणजे जिच्यामुळे नंतर रेल्वे निघाली ती, म्हणजे इंजिन आणि मग तिला मागे डबे जोडलेले असतात, तशी व्हिक्टोरिया असते. आता मुंबईत फक्त ती बघायला मिळते पाठारे प्रभूंच्या मिरवणुकीत. कोचमन पुढे बसलेला असतो, 4 घोडे आणि कोचमन वेगळा, आणि मागे 4 चाकांची छोटी बग्गी दोरांनी जोडलेली असते. साहेब लोक त्यात बसतात. तेव्हा पूर्वी अशी व्हिक्टोरिया आली की फक्त घोडे आणि तो कोचमनच दिसायचा. मग गाडी पास झाली की कळायचं की मागच्या बुटक्या गाडीत सगळे बसलेत बाबा लोक महत्वाचे असे सगळे जे कोण साहेब लोक आहेत ते. स्वातंत्र्यपूर्व काळातली घटना आहे. तुमच्यासारखा लहान मुलगा होता आणि त्याचे वडील न्याय संस्थेमधले फार मोठे अधिकारी म्हणून त्यांना व्हिक्टोरियाचा मान होता. रोज सकाळी व्हिक्टोरिया दारासमोर यायची, तो कोचमन उतरायचा, त्या मागच्या बग्गीचे असे 4 पायऱ्या उलगडायचा. आदमीनं त्या हात खाली वाकून साहेबांना सांगायचं बसा. मग साहेब हात बसायचे, त्यांचा तो PA फायली घेऊन समोर उलटा बसायचा. परत तो सगळ्या पायऱ्या बंद करायचा, बग्गी हे करायचा आणि वरती येऊन बसायचा. चापकाचा एक सपकन आवाज काढायचा आणि ते 4ही घोडे आणि ती अशी व्हिक्टोरिया जायची. हा पोरगा रोज बघायचा आणि त्याला फार भारी वाटायचं की काय तो कोचमन आहे. खाकी स्टारचा वेश, फेटा, त्याला लाल तुरा, तो ब्रिटिश पद्धतीचा. एक चाबूक ओढला की घोडे पळतात. आपले वडील बावळट मागं बसतात म्हणला. काय केलं त्याला कळायचंच नाही की वडिलांसाठी गाडी दारात येते. सुटीचे दिवस होते, संध्याकाळची वेळ होती, पै पाहुणे घरात आलेले, अनेक लहान मुलं मुली होती. मग संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला आपल्याला विचारतात ना घरी, तसंच आहे मोठेपणी कोण होणार सुरू केलंय या मुलाच्या वडिलांनी. कोणी म्हणलं त्यावेळेला ब्रिटिश काळ होता त्यामुळे FRCS होणार, कोणी म्हणलं ICS होणार, कोणी म्हणलं स्वातंत्र्य चळवळीत भाग घेणार. वडिलांनी आपल्या मुलाला विचारलं काय रे तू मोठेपणी कोण होणार. म्हणला
कोचमनशी दोस्ती करून खरारा बिरारा रिसेल कशी ओढायची सगळं शिकून घेतलंय म्हणला. आपण काय बावळट नाही मागं बसायला, आपण मोठेपणी कोचमन होणार म्हणला, ठरलंय. सगळे हसले. त्याची आई घरात नाही ऐकत होती. आईला वाईट वाटलं. तिला असं वाटलं की आपल्या मातृत्वात काहीतरी उणीव राहिली. आपण समजावून सांगायला पाहिजे की शिक्षणानं, अधिकारानं, हुद्द्यानं तुझे वडील फार मोठे आहेत म्हणून आपल्या दारात व्हिक्टोरिया येते. रात्री सामसूम झाली. आई वडिलांपाशी आली आणि म्हणली मी माफी मागते त्याच्या वतीने, कारण मी त्याला समजावायला पाहिजे होतं तुम्ही किती मोठे आहात समाजात ते. वडील म्हणले नाही, दोष तुझा नाही, दोष त्याच्या वयाचा आहे. समोर चकाकतं जे चांगलं दिसतंय ते त्याला छान वाटतंय, पण त्याच्या मागची खरी पार्श्वभूमी त्याला कळत नाही, ती आपण समजावून सांगितली पाहिजे. दुसऱ्या दिवशीची सकाळ त्या मुलाच्या आयुष्यातली पूर्ण वेगळी होती. तो उठला तेव्हा त्याच्या असं लक्षात आलं की त्याच्या अभ्यासाच्या टेबल समोरची भिंत पूर्ण बदलून गेली. तो धावत बंगलीत आईला शोधत गेला, हात धरून घेऊन आला, म्हणला मा हा काय बदल करून ठेवला. आई म्हणली अरे काय नाही, काल संध्याकाळी वडिलांना उत्तर देताना ऐकलं की तुला मोठेपणी कोचमन व्हायचंय. मग कोचमनच व्हायचं असेल तर उत्तम कोचमन कसं व्हावं याचं चित्र कायम तुझ्या डोळ्यासमोर ठेवलं तरच तू तसा होशील ना. आई आणि वडिलांनी निर्णय घेऊन त्या भिंतीवरती चित्र लावलं होतं कृष्ण आणि अर्जुनाचं, ज्याच्यात कृष्ण रथाचं सारथ्य करतोय आणि जीवनाचं तत्वज्ञान त्या वीर योद्ध्याला समजावून सांगतोय. महत्वाचा भाग पुढचा आहे की तो मुलगा इतका मातृपितृ भक्त होता की त्यांनी ते चित्र आपल्या मनावर असं करून घेतलं की मोठेपणी संपूर्ण जगभर भारतीय वेदांताचं त्यांनी सारथ्य केलं असं म्हणलं पाहिजे. ही गोष्ट घडली नरेंद्र उर्फ स्वामी विवेकानंद यांच्या आयुष्यामध्ये. अशा व्यक्तिमत्वाच्या नावाने असलेल्या शाळेत तुम्ही शिक्षण घेताय. उत्तम संस्कारित लोक त्यासाठीचे आहेत. तुमच्यामधूनच उद्याचे असे अनेक चांगले विवेकानंदांसारखं कार्य करणारे घडोत, एवढीच अपेक्षा सरस्वतीच्या चरणी व्यक्त करतो आणि वाणीला विराम देतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. विनोदाची झुळूक येऊन गेली. धन्यवाद. ज्यांच्या शब्दात मायेचे आभाळ, मांगल्याच्या ठिपक्यांनी गोंदलेले भाळ, पवित्र हा सेवेचा वंदे जे तयाचे सारथी, तेच आहेत आजचे अध्यक्ष मूर्ती. गो जस्ट बियॉन्ड द लिमिट्स, थिंक पॉझिटिव्ह अँड डू पॉझिटिव्ह, अशा विचारसरणीचे उत्तुंग असं व्यक्तिमत्व माजी कार्यसम्राट खासदार तथा अध्यक्ष भारत इतिहास संशोधक मंडळ, भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंदिर, आदरणीय माननीय वंदनीय प्रदीपदादा रावत, विनंती आहे आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावे. व्यासपीठावरील मान्यवर, उपस्थित बंधू भगिनींनो आणि माझ्या बालमित्रांनो, आत्ताच माझे मित्र राहुल यांनी उत्कृष्ट मार्गदर्शन केलं आहे. एक अध्यक्षीय समारोप म्हणून 2-3 गोष्टी आपल्या समोर ठेवतो. पहिल्यांदा मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे, घडलेली खरी. दुसरं महायुद्ध झालं, त्याच्यामध्ये आता शाळेच्या पुस्तकात असेल की अमेरिकेने जपानवरती अणुबॉम्ब टाकले होते आणि जपान पूर्ण बेचिराग झालं होतं. पुढच्या 20 वर्षात जपान जगातलं परत एक बलाढ्य राष्ट्र बनलं. त्याच्यानंतर एक 10 वर्षांनी नाही 20 वर्षांनी 80च्या दशकात मी जपानला गेलो आणि तिथं त्या मोठमोठ्या कंपन्या त्यांचे उत्पादनं पाहायचो. मी पण तरुण होतो आणि मग सोनी कंपनीच्या डायरेक्टर बोर्डापुढं स्वागत होतं, कारण आम्ही त्यांचा प्रॉडक्ट भारतामध्ये सगळ्यात जास्त विकला होता. तर एकाने मला विचारलं की तुम्ही भारत आणि जपान यांची तुलना कशी करता. तर म्हटलं मला असं वाटतंय म्हटलं की भारत फार मोठा देश आहे, नैसर्गिक संपत्ती ज्याला म्हणतो आपण
मग पाणी असेल, खनिज संपत्ती असेल, ऊर्जा, कोळसा वगैरे सगळ्या गोष्टी, एक पेट्रोलियम सोडलं तर भारतामध्ये प्रगतीसाठी लागणारे जे भौतिक घटक असतात, लागवडीयोग्य जमीन, सगळं काही आमच्याकडे आहे. पण इथला समाज मागासलेला आहे. तर मी असं म्हणेन की आम्ही एका श्रीमंत देशाचे गरीब नागरिक आहोत. आणि जपानकडे मी जेव्हा पाहतो तर ज्वालामुखीच्या खडकात बनलेला एक छोटासा देश, आमच्या एका प्रांता एवढा पण नाही. तुमच्याकडं लागवडीयोग्य जमीन नाही, तुमच्याकडं खनिज संपत्ती नाही, तुमच्याकडं काही नाही. तुम्ही आत्ताच 40च्या दशकात बेचिराग झाला होता. आणि मग मी विचार करतो की बाबा मग तुम्ही एवढे श्रीमंत कसे काय? कारण तुमचं वर्णन जगामध्ये असं करता येईल की एका गरीब देशाचे श्रीमंत नागरिक. तर तुमच्याकडे काहीच नाही, भौतिक घटक नाही आहेत, मग तुम्ही एवढे श्रीमंत कसे झालात? तर तो म्हणला मला ते रहस्य तुमच्या देशामध्ये फिरल्यानंतर, तुमच्या शाळा, तुमचे कॉलेज, तुमच्या फॅक्टऱ्या बघितल्यानंतर असं जाणवलं की तुम्ही गुंतवणूक कशात केली? ती माणसांमध्ये केली. आणि तुमच्याकडे बाकी काहीच नव्हतं. माणसामध्ये गुणवत्ता निर्माण केली, ती इतकी केली की जगातली सगळी संपत्ती त्या गुणवान माणसांनी आपल्या देशाकडे खेचून आणली. हे आहे शिक्षणाचं महत्व. आणि मी दिलेलं उदाहरण हे खरं खुरं उदाहरण. केवळ जपानच नाही, तर ज्या ज्या देशांनी शिक्षणाला महत्व दिलं, आपल्या देशातला माणूस ही संपत्ती आहे, त्याच्यात गुंतवणूक केली पाहिजे, हे धोरण आखलं, ते देश आज जगामध्ये प्रगत देश आहेत. आत्ताशी कुठं आपल्याला हे कळायला लागलं. त्यांच्याकडे माणसाला सोन्याचं मोल आहे. भारतामध्ये कालपर्यंत माणसाला माती मोल किमतीचं समजलं जायचा. बाकी सगळ्याला किंमत आहे, सोन्याला किंमत आहे, म्हणजे वस्तूनं किंमत आहे, माणसाला किंमत नव्हती. तर शिक्षणाचं धोरण बदललं पाहिजे. म्हणजे शिक्षण आणि संस्कार हे दोन गोष्टी घेऊन या संस्था इथे काम करतात. आणि त्यामुळंच या छोट्याशा प्रयोगात देखील आपल्याला दिसतं की त्याच्यातला परिणाम किती चांगला आहे. की ज्या लोकांच्या बद्दल आपण कधी कल्पना करू शकत नव्हतो की डोंगरदऱ्यात राहतायत, ते शाळेपर्यंत जाऊ शकतील, ते परदेशापर्यंत पोहोचू शकले, ते स्पर्धा परीक्षेत यशस्वी झाले. जीवनाच्या सगळ्या क्षेत्रामध्ये पुढे जाण्याची क्षमता असते. एका मूर्तिकाराला विचारलं होतं की या दगडात तू मूर्ती निर्माण कर. तो म्हणला अहो या दगडात मी मूर्ती नाही निर्माण करायची, प्रत्येक दगडाच्या आत एक मूर्ती आहे, त्या मूर्तीवर साचलेल्या ज्या ढलपा आहेत ना, त्या ढलपा काढतो मी फक्त. ते इथं बसलेली ही जी सगळी लहान मुलं आहेत ना, यांच्यात ती मूर्ती आहे. त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याचं काम शिक्षण संस्थांचं, शिक्षकांचं आहे. आणि ते आम्ही कसं करतो ते फार महत्वाचं आहे. माणसाला दोन मेंदू आहेत, एकात स्मरणशक्ती आहे आणि एकामध्ये आकलन शक्ती आहे. दुर्दैवाने आपल्या देशाचं धोरण हे घोका आणि ओका या पद्धतीचं राहिलेलं आहे. त्यामुळे मनुष्य 10वीत पहिला आला, 12वीत पहिला आला, याच्या पलीकडे त्याची उडी जात नाही, बेडूक उडी असते ती. नोबेल प्राइज ज्यांना मिळतात ना, ते शाळेत पहिले वगैरे येत नाहीत. त्याचं कारण स्मरणशक्ती नाही, आकलन शक्ती. त्याला समजलंय का? आणि आकलन शक्ती आपल्याला जशी मेंदूमध्ये एक मेंदू म्हणून आहे, तसं एक गुण आहे माणसामध्ये, तो म्हणजे कुतूहल. आणि ते सगळ्यात जास्त प्रभावी असतं आपल्या बालपणात. लहान मुलांना
जितके प्रश्न पडतात तेवढे मोठ्यांना पडत नाहीत. लहान मुलं प्रत्येक वेळी आपल्याला असं का तसं का, तर त्यांना कार्यकारण भाव हवा असतो. हे असं घडलंय, मग याच्या मागचं कारण काय. तर ही कुतूहल बुद्धी ज्या समाजामध्ये जोपासली जाते, केवळ शिक्षणासाठी शाळेत नाही, घरामध्ये पण. घरात आपण आई वडिलांना काही विचारलं असं का की धपाटा किंवा काहीतरी थातूर मातूर उत्तर, हे ठरलेलं आहे. तेव्हा आपल्या संस्कृतीमध्ये बदल केला पाहिजे. कुतूहल मारून टाकून नाही, त्याला भर येईल अशा प्रकारचं वातावरण आपल्याला समाजामध्ये ठेवलं पाहिजे. आणि अजून एक महत्त्वाचं, सामाजिक क्षेत्रातलं काम शाळा करतात. आणि विशेष करून ज्या प्रेरणेतून आपली शाळा काम करते ते म्हणजे जो आपल्या या देशातल्या संतांनी सुरू केलेला प्रकल्प आहे, शिवाजी महाराजांनी सुरू केलेला प्रकल्प आहे, तो म्हणजे आपल्या समाजाची गावकी एक आहे, त्याची भावकी एक करायची. आणि ती कधी होईल, तर या सगळ्या जाती जमातीतली पोरं पोरी ही माझी आहेत, आपण सगळे एकमेकांचे आहोत, अशा प्रकारचा नातेसंबंध, ममत्व, प्रेम, एक दुसऱ्यांसाठी काहीतरी करायचं, ही भावना ज्या वेळेला समाजात निर्माण होते आणि सर्व लोक काही देणारे, ज्यांच्याकडे देण्याची क्षमता आहे, मगाशी पद्धत तेच सांगितलं, आणि ज्यांच्यासाठी हवं आहे त्यांच्यासाठी व्यवस्था निर्माण करणं, अशा प्रकारचे जेव्हा सेतू बांधले जातात तेव्हा आपल्याला असं दिसतं की ही भावकी निर्माण करण्याचं काम हे खऱ्या अर्थाने घडताना डोळ्याने दिसतं. ते फक्त भिंतीवरती एक सुविचार म्हणून राहत नाही, ते त्या समाजामधल्या लोकांचा व्यवहार बनतं. हे परिवर्तन करण्यासाठीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आज 100 वर्ष या देशामध्ये काम करतोय. आणि आज 100 वर्ष, या पुढच्या 25 आता हे लागलं 100वे वर्ष, तर 100 वर्षामध्ये जगात नाही कुठे, अतिशयोक्ती करत नाही, पण लाखो प्रकल्प समाजाची भावकी एकत्र करण्यासाठी, मग ते शिक्षणाच्या रूपाने असो, दूर डोंगर दऱ्यामध्ये कातकऱ्यांसाठी असो, वनवासी बाकीच्या लोकांसाठी असो, महिलांसाठी असो, पूर्वास्पृश्यांसाठी असो, झोपडपट्ट्यांमध्ये एकट्या पुणे शहरामध्ये सेवा सहयोगचे 250 झोपडपट्ट्यात काम आहे. तर जीवनाच्या सगळ्या क्षेत्रात सेवा हाच धर्म, आणि स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी म्हणून त्या माणसाला सक्षम करणं, सर्व लोकांना, हाच मुख्य कार्यक्रम. या कल्पनेतून आपण भारतभर काम करतो. लाखो कार्यकर्ते या कामामध्ये जुंपलेले आहेत. मला विश्वास आहे की आज जो एक असा आत्मविश्वासाने पावलं टाकणारा, जगामधल्या पहिल्या 5 पैकी एक महासत्ता बनलेला जो भारत दिसतोय, तो निश्चितच पुढच्या काळामध्ये प्रत्येक 5 वर्षांनी तो पुढे गेलेला दिसेल. आणि हे जर व्हायचं असेल तर जो मूलभूत पाया आहे समाज परिवर्तनाचा, तो शिक्षण. कारण आडात नाही तर पोऱ्यात येत नाही. समाजाला खोली म्हणजे शिक्षणाच्याच माध्यमातून खोली निर्माण करता येते. तुम्ही एखादी परात घेतली आणि रवीने घुसळलं तर त्याच्यातून मंथन होत नाही, पण समुद्राचं मंथन केलं तरच अमृत वर येतं. तर ती खोली शिक्षणाच्या माध्यमातून समाजामध्ये निर्माण करता येते, तरच उद्या इथे आमच्याकडे नोबेल प्राइज येतील, आमच्याकडे ऑलिम्पिकची मेडल्स येतील आणि भारत एक जगामधला समर्थ देश झालेला दिसेल. मला निश्चित खात्री आहे की हे आमचे छोटे छोटे प्रकल्प आणि संकल्प हे ते उद्दिष्ट गाठण्यासाठी सहाय्यभूत ठरतील. धन्यवाद. धन्यवाद दादा. अत्यंत मौलिक मार्गदर्शक दादांनी या ठिकाणी केलं आहे. यानंतर खरं तर आज 22 जानेवारी आहे. 22 जानेवारी 2024ला अयोध्या येथे रामलल्ला प्राणप्रतिष्ठा त्या ठिकाणी झाली होती
आणि आज आपला कार्यक्रम होतोय. आपण जोरदार एक घोषणा देऊया. प्रभू श्री रामचंद्र की जय श्रीराम, जय श्रीराम. यानंतर माननीय निलेशजी गोरे, अध्यक्ष भारत विकास परिषद शिवाजीनगर शाखा, यांना विनंती आहे आपण आभार व्यक्त करावेत. धन्यवाद. भारत विकास परिषद शिवाजीनगर शाखा पुणे आणि राष्ट्रीय ग्राम विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आजचा हा कार्यक्रम इथे आयोजित केला गेला होता. आपले केंद्रीय मंत्री खासदार श्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यस्त कार्यक्रमातून वेळात वेळ काढून आज इथे आपल्या वसतिगृहाचं उद्घाटन करण्यासाठी आले, तर त्यांचे खूप खूप आभार. त्याचप्रमाणे आपल्या संस्थेला दरवेळी खंबीरपणे पाठीशी उभे राहतात असे संस्थेचे देणगीदार श्री मोहनजी मारीवाला, श्री मकरंद सागवकर, श्री वैद्य सुबाकी कन्व्हेनियर, हे सर्व देणगीदारांचे मनपूर्वक आभार. आपण वेळात वेळ काढून इथे आलात आणि नेहमी आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. त्याचमुळे असे प्रकल्प मोठमोठे आम्ही करू शकतो. त्यामुळे असेच तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहाल ही अपेक्षा व्यक्त करतो. खूप खूप आभार. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री प्रदीपदादा रावत यांचे देखील आभार. राष्ट्रीय ग्राम सर्वांगीण विकास संस्थेचे सर्व पदाधिकारी यांचे आभार. 5 गावातील सर्व सरपंच आणि पदाधिकारी या सर्वांचे खूप खूप आभार. शाळेचा सर्व शिक्षक वर्ग आणि सर्व कर्मचारी वर्ग यांचे देखील आभार. मांडव व्यवस्था आणि ध्वनी व्यवस्था सांभाळणारे वावळ सर यांचेही आभार. व्हिडिओ व्यवस्था करणारे आमचे बारबोले सर यांचेही आभार. फोटोग्राफर ज्यांनी फोटोग्राफी केली त्यांचेही आभार. आणि या कार्यक्रमासाठी सुंदर सूत्रसंचालन केले असे श्री गावडे सर यांचे देखील आभार. कळत नकळत जर का कोणाचं नाव घ्यायचं राहून गेलं असेल तर त्या सर्वांचे आभार. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर सर्व उपस्थितांसाठी चहापानाची व्यवस्था केलेली आहे. मी आदरणीय दादांच्या परवानगीने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं व्यक्त करतो. तत्पूर्वी महेश मोर सर, विनंती आहे आपण मंचावरती यायचं आहे. एकच मिनिट, एक महत्त्वाचं गोष्ट राहून जाते. आज आपल्या इथे हे जे काही वास्तू उभी राहिली आहे मुळशी तालुक्यामध्ये मुलांचं वसतिगृह, यासाठी आमच्या शाखेतर्फे ज्या 3-4 लोकांनी महत्त्वाचं योगदान दिलं त्यांचं कौतुक आपण करणं गरजेचं आहे. आपण त्यांचं टाळ्या वाजवून कौतुक करूयात. सर्वप्रथम मनीजी चितळे सर आमचे, की ज्यांनी खूप मेहनत घेऊन हे सगळं घडवून आणले. त्याच पद्धतीने ज्यांना कौतुक आवडत नाही पण मला केल्याशिवाय राहत नाहीये अशा आमचे आदरणीय श्रीनिवास कुलकर्णी सर. आमच्या ट्रस्टचे अध्यक्ष मंदार जोग. त्याचप्रमाणे आमच्या शाखेचे सचिव आणि ट्रस्टचेही सचिव आहेत असे राहुल करमरकर सर. या चौघांनी अथक परिश्रम घेऊन ही सगळी वास्तू गेले काही महिन्यामध्ये काम करून केले. सर्वांचं कौतुक. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करणार आहोत आपण. सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उभं राहायचं आहे. एक साथ सावधान, एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे
भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, वंदे